मी स्वागत करतो. परमेश्वर आमचा चांगला आहे आणि त्याची दया. हालेलुया. बसून घेऊयात. मुली अतिशय आज्ञाकारक असतात. आमेन. मुलं जरा आगाऊ असतात. कुठेही गेलं तरी मुलांचा आगाऊपणा जास्त असतो. किती सगळ्यांना माहिती आहे की बसा बसा म्हणून सांगितल्याशिवाय कुणीही बसायचं नाही. पण काय, आणि परत मुली सगळ्यात पुढे गेल्या की तोही राग येतो. पण मुली पुढे जाण्यामागची कारणं तुम्ही बघत नाही की काय आहे त्यांच्यामध्ये विशेष. हालेलुया. हालेलुया. जरा सर्व शिलोह कन्यांसाठी टाळ्या वाजवूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. जोरात टाळ्या वाजवा. परमेश्वर आमचा चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. God is good and his mercy endures forever. आज आम्ही पाहतो Today we see संपूर्ण जगामध्ये पुनरुत्थानाचा सण साजरा होत आहे. an worldwide resurrection day is being celebrated. पुनरुत्थानाचा सण सर्व ठिकाणी साजरा होत असताना And while celebrating this resurrection day, प्रियानो, आम्ही कुठल्या अवस्थेमध्ये येऊन पोचलेलो आहोत त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. it is important that we see in what situation are we in. आणि ते जर आम्हाला समजलं नाही तर प्रियानो, आमचं ख्रिस्ताचं ठार मारलं जाणं, पुरलं जाणं, त्याचं पुनरुत्थान, ह्या गोष्टी ज्या आम्ही वचनातून ऐकतो, आम्ही त्या स्वीकारतो, त्याला काही अर्थ राहत नाही. And if we fail to understand it, the dying of Jesus, his burial, his resurrection, it does not have any value. पण पुढं मला काय करायचं आहे, पुढं माझी काय ड्युटी आहे, हे आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. It is important we understand our duty going forward. आम्ही ज्यावेळेस सण साजरे करतो, When we celebrate festivals, जगाच्या रूढी परंपरेप्रमाणे साजरे करतो, we celebrate it according to the traditions of the world. त्यावेळेस आम्ही पुढं जात नाही प्रियानो. We do not go forward, आम्ही beloved. तिथंच असतो. We stay still in that same place. जगाची अवस्था तीच आहे And the same is the situation of the आणि world. ख्रिस्ती म्हटलेल्या लोकांची सुद्धा अवस्था तीच आहे. And it is the same situation of the Christians. आम्ही पाहतो जगामध्ये सुद्धा अनेक जयंत्या साजऱ्या होतात. And there are different kinds of festivals that are being celebrated. मोठमोठ्या थोर नेत्यांचे किंवा होऊन गेलेल्या थोर व्यक्तींची जयंत्या साजऱ्या करतात. And they celebrate for the renowned people on the world. जयंती साजरी झाली की त्याच्या पुढे काय, After it has been celebrated, what after that? ज्या थोर व्यक्तीने जे काही करून ठेवलं, जे काही करायला सांगितलं, तिकडे कोणाचं लक्ष नसतं. Nobody pays attention to what the renowned person has told everybody to फक्त do. यायचं, काहीतरी नाचायचं, गायचं, काहीतरी उड्या मारायच्या आणि झाले, जयंती साजरी झाली. Only to come, sing and dance, and that is it. The festival is done. त्यांनी शिकवण काय दिली, आम्हाला काय करायचंय, तिकडे काही लक्ष नसतं प्रिया. And nobody pays attention to what that person has taught us and what we ought to आणि do. अशा प्रकारच्या सेलिब्रेशनला काही अर्थ नाही. And such type of celebration is of no use. पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही देवाकडे पाहतो किंवा आम्ही देवाच्या वचनाकडे पाहतो, Even in the Bible, when we see to the Lord, आम्ही सण साजरे करतो, देवाची स्तुती असो. we celebrate festivals, glory be to God. पण देव तो म्हणतो की मला तुमच्या सणा मेळ्यांचा वीट आलेला आहे. But God says, I despise your festivals. का बरं देव असं म्हणतो? Why does God say that? आम्ही सण साजरे करतो, येशूच्याच नावाने करतो. We celebrate festivals in the name of आम्ही Jesus. येशूच्या जन्माचा उत्सव साजरा करतो. We celebrate the birth of Jesus. आम्ही येशूच्या पुनरुत्थानाचा उत्सव साजरा करतो. We celebrate the resurrection of आम्ही Jesus. गुड फ्रायडे अशा नावाने, आम्ही उत्तम शुक्र या नावानं ओलांडनाच्या सणाचं आम्ही मनन करतो. And we celebrate on Good Friday the feast of Passover. पण तिथेही आम्ही फार म्लानमुख होऊन आम्ही त्या गोष्टी करत असतो. But even there our face, our countenance is low, we are मला sorrowful. काल एकाने माझ्या एका मित्राने विचारलं की उत्तम शुक्रवार त्याला का म्हणतात, One of my friend asked me, why is it called गुड Good फ्रायडे त्याला Friday? का म्हणतात. He asked me, why is it called Good त्याला Friday? होतं वधस्तंभावर खेळण्यात आलं. He was crucified. मग त्याला मला सगळं काही सांगावं लागलं. Then I had to tell him आणि हे everything. सगळं असं झालं म्हणून त्याला उत्तम शुक्रवार म्हटलेलं आहे, And so happened. That is why it is called म्हणून Good त्याला Friday. गुड फ्रायडे म्हटलेलं And आहे. that is why it is called Good Friday. आणि प्रियानो, त्या गुड फ्रायडेचा आम्ही अर्थ समजून घेतो. We understand the meaning of Good Friday. पण मी नेहमीच सांगतो की आपल्याला त्याच्यातून काय करायचं आहे. But I always tell you what we ought to do. येशू मेला, Jesus died. त्याला पुरण्यात He आलं, was buried. तिसऱ्या दिवशी तो मरणातून पित्याच्या गौरवानं जिवंत झाला. He was risen on the third day by the glory त्याला of आपल्या Almighty God. शिष्यांना दर्शन He दिलं. appeared to his तो disciples. स्वर्गात घेतला गेला. He ascended to heaven. तो आता मध्यस्थी करत आहे He is now mediating. आणि तो लवकर येणार आहे. And he's coming soon. येशू स्वतः म्हणतो की पहा मी लवकर येत आहे. Jesus
Jesus himself says, I'm coming soon. याचा अर्थ काय होतो What does this mean? तो आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. We need to understand it. म्हणजे मी कुठल्या अवस्थेमध्ये आज असलं पाहिजे आत्मिक दृष्ट्या नीतिमत्वाच्या दृष्टीने आम्हाला ते पाहणं फार गरजेचं आहे. It is important I know in what situation I am in the sake of righteousness. आणि त्या अवस्थेत जर मी असेल त्या अवस्थेमध्ये जर मी असेल And if I am in that situation, तर माझ्या या सेलिब्रेशनला व्हॅल्यू आहे किंमत आहे. then this celebration has some value. अन्यथा काही नाही. Else it has no value. त्या म्हणीप्रमाणे नेहमीच येतो मग पावसाळा त्या उक्तीप्रमाणे आहे सगळं. It is similar like only celebrating festivals. प्रियानो आम्ही आता शुद्धीवर येणं गरजेचं आहे. We need to come to our senses now. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे परिणाम मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितले. I taught you the effects of the resurrection of Jesus. त्याच्यानंतर मागच्या आणि ईस्टर संडेला मी तुम्हाला प्रथम फळाविषयी सांगितलं. And on previous Easter I told you about the first fruits. माहितीये का ते सांगितलेलं? Do you remember it? किती लोकांना आठवते? मागच्या रविवारी मागच्या ईस्टरला काय सांगितलं तुम्हाला मी? What did I teach you last Easter? बघा ही अशी अवस्था आमची आहे. This is the condition. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं प्रथम फळ. Previously I told you about the first fruit. मरणातून जिवंत झालेलं प्रथम फळ जे आहे After being resurrected, the first fruit. ते आम्ही पाहिलं त्याच्याविषयी ऐकलं. We learned about that. त्याच्या अगोदरच्या ईस्टर संडेला मी सांगितलं की पुनरुत्थानाचे परिणाम आमच्या जीवनामध्ये काय घडतात. In the previous Easter, I told you about the effects of resurrection in our life. आज त्या पुनरुत्थानाच्या परिणामामधला एक परिणाम आपण पाहणार आहोत आणि त्याच्याविषयी थोडक्यात मग आणि देवाच्या आत्म्याद्वारे शिक्षण घेणार आहोत. Today we are going to learn about one of the effects of the resurrection. तुम्हाला मी शिकवत असताना किंवा उपदेश करत असताना While I am preaching and teaching to you, मी शिकत असतो, I am learning, मी ऐकत असतो. I am listening, कारण उद्या माझ्या मुखात काय शब्द असणार आहेत हे मलाही माहित नसतं. because even I do not know what words will come out of my mouth. प्रामाणिकपणे सांगितलं तर मला काहीच माहिती नसतं. Honestly, I do not know anything. मी फक्त संदर्भ काढलेले असतात. I only have picked out the references. प्रार्थना करतो, I pray, कारण बोलणारा मी नाहीच आहे. because I am not the one who बोलणारा speaks. देवाचा आत्मा आहे. The one who is to speak is the Holy Spirit. संदेश जो आहे The message, मी तुम्हाला नेहमी सांगतो संदेश आम्ही ख्रिस्ताविषयीची साक्ष हे संदेशाचं मर्म आहे. and the testimony of the Jesus is the essence of the message. येशूविषयीची साक्ष संदेशाचं मर्म असं पवित्र शास्त्र आम्हाला The सांगतं. scripture says the testimony of Jesus is the essence of message. मग प्रिया तो मानवरूप धारण करून या जगात आला. He came in the human form on the world. आम्ही पाहतो साऱ्या जगाचं पाप त्याच्यावर लादण्यात आलं. All the sin of the world was put onto him. ते पापाचं ओझं घेऊन तो वधस्तंभावर गेला. With that sin, he went on the cross. तिथं पापाचं वेतन जे मरण ते त्यांनी सहन केलं. He endured the wages of sin, तो death. मेला, He died. पुरला गेला. He was buried. तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला पित्याच्या गौरवानं. By the glory of Almighty God, he was risen on तो the third स्वर्गात day. घेतला गेला. He was ascended into ही heaven. येशू विषयीची साक्ष आहे. And this is the testimony of Jesus. वधस्तंभाचं शिक्षण ही येशू विषयीची साक्ष आहे. And the teaching of cross is the testimony of Jesus. आणि येशू विषयीची साक्ष आहे. And this is the testimony of तुम्ही Jesus. कुठल्याही विषयामधून ज्या संदेश देता When you preach to any topic, तो कदाचित विश्वासाविषयी असेल, it might be about faith, तो कदाचित नीतिमत्वाविषयी it असेल, might be about righteousness, तो कदाचित आज्ञांकितपणाविषयी असेल, it might be about obedience, तो कदाचित आम्ही पाहतो देण्याविषयी it असेल. might be about giving. पण या सर्व शिक्षणामध्ये अंतर्भूत काय आहे तो वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त हाल. But the focal point of all it is the Jesus who was crucified. सेंटर ऑफ अट्रॅक्शन ते आहे. He is the center of attraction. ते आकर्षण आहे That मुख्य. is the main focal point. कारण आम्ही जे देतो देवाच्या भांडारामध्ये देवाच्या कृपेनं What we give into the temple of God, ती समृद्धी आम्हाला कुठून आली. where did we receive this त्या prosperity? वधस्तंभावर झालेल्या अर्पणाच्या द्वारे ते आम्हाला मिळाले. आम्ही सर्व कफल्लोक होतो हाल. Because of the sacrifice that happened on the cross, because we lacked. जे काही आज आमच्या जवळ आहे Whatever we have today, त्याचं मूळ जर कुठं असेल the root of it is, तर ते वधस्तंभ आहे. that is cross. म्हणून तो आम्ही समजून घेणं So we should आणि understand तो it. समजून घेत असताना मी कुठल्या अवस्थेमध्ये असलं पाहिजे त्या गोष्टी आज आम्ही पाहणार We are आहोत. going to learn while understanding this in what condition we पण should be त्याच्या in. अगोदर आपण पुनरुत्थानाविषयी सर्व वाचूयात. But before that, we'll read about नाही तर resurrection. मग ख्रिस्ताचा पुनरुत्थानाविषयी काहीच आज झालं नाही असं म्हणतील सगळेजण. पास्टर आज कायच बोलले नाही, ईस्टर संडे विषयी कायच बोलले नाही. Or you might say, Pastor did not tell about चला resurrection. तेवढा Sunday. वृत्तांत आपण वाचूया तर मग आपल्या मूळ विषयाकडे आपण जाऊयात. मत्ते कृषी वर्तमान याचा 28वा अध्याय. आणि मोठ्याने ब्रदर तुम्ही वाचा, शशिकांत ब्रदर मी काय पडत ते रिपीट करत नाही आणि मग आपण पुढे जाऊया.
ऐका जरा. शब्बाताच्या शेवटल्या आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच हा. मगदलिया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पाहाव्यास आल्या. तेव्हा पहा मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूच्या दूताने स्वर्गातून उतरून येऊन दोन एकीकडे लोटले आणि तीवर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. देवदूताने त्या स्त्रियास म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खेळलेला येशू याचा तुम्ही शोध करिता हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या, प्रभू निजला होता ते स्थळ पहा आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यास सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे. पहा, तो तुमच्यापूर्वी गालीला जात आहे. ते तुम्ही त्याला पाहाल. पहा, मी तुम्हास हे सांगितले आहे. तेव्हा त्या स्त्रिया भयभीत व अतिहर्षित होऊन कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्याचे वर्तमान सांगाव्यास धावत गेल्या. मग पहा, येशू त्यास भेटून म्हणाला, कल्याण असो. हा बस. It says Matthew 28:1 onwards. Now after the Sabbath, as the first day of the week began to dawn, Mary Magdalene and the other Mary came to see the tomb. And behold, there was a great earthquake, for an angel of the Lord descended from heaven and came and rolled back the stone from the door and sat on it. His countenance was like lightning and his clothing as white as snow. And the guards shook for fear of him and became like dead men. But the angel answered and said to the women, do not be afraid, for I know that you seek Jesus who was crucified. He is not here, for he is risen, as he said. Come, see the place where the Lord lay, and go quickly and tell his disciples that he is risen from the dead, and indeed he is going before you into Galilee. There you will see him. Behold, I have told you. So they went out quickly from the tomb with fear and great joy, and ran to bring his disciples word. And as they went to tell his disciples, behold, Jesus met them, saying, Rejoice. हा, हालेलुया. जरा जोरात म्हणा, हालेलुया. हालेलुया. आणि मग ते देवदूत म्हणतात, येऊन पहा, ही कबर इथं तो नाही. And the angel said, Come and look where the Lord lay. ज्याला वधस्तंभावर खिळून मारलं तो उठला आहे. The one who was crucified, he has risen. आणि ज्यावेळेस येशूनं त्यांना दर्शन दिलं, And when Jesus appeared to them, पहिल्यांदा तो म्हटला, कल्याण असो. first he said, Blessings. हालेलुया. Hallelujah. तुमचं कल्याण He said, असो. Blessings. प्रियानो, या ठिकाणं आम्ही पाहत आहोत. Beloved, here we learn. आम्ही त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगितलं की आम्ही ख्रिस्ताचा वध आमच्या शरीरामध्ये वागवतो. का वागवतो? And that day I told you that we carry about in our body the वाचा dying दुसऱ्या of Jesus कोरिंथीयांचं Christ. पत्र याचा 4 अध्याय त्याचं 10वं वचन. आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, हा, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे. थांबा थांबा थांबा. कुठलं पहिलं का दुसरं बघा बरं ते संदर्भ. 2 कोरिंथ 4:10 बरोबर ना? हा, वाचा. आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरामध्ये वागवतो. पुढं, यासाठी की येशूचे जीवनही आमच्या शरीरामध्ये प्रगट व्हावं, हे अवस्था आमची असणं गरजेचं आहे. It says in 2 Corinthians 4:10, always carrying about in the body the dying of the Lord Jesus, that the life of Jesus also may be manifested in our body. येशूचा वध आम्ही आमच्या शरीरामध्ये वागवतो. Carry about in our body the dying of Lord Jesus. यासाठी की त्याचं जीवित किंवा त्याचं जीवन आमच्या ठाई प्रगट व्हावं. So that the life of Jesus may also be manifested in our body. प्रगट व्हावं शब्द आहे ना तिथं. प्रगट व्हावं. It should be manifested. पण 2 प्रगट होणं आहे. There are 2 एक manifestations. प्रभूचं प्रगट होणं आहे. One manifestation of Jesus. दुसरी गोष्ट, ज्या प्रभूनं तुमच्यासाठी माझ्यासाठी वधस्तंभावर स्वतःचा अर्पण दिलं, तर माझ्यामधून तो प्रगट होणं गरजेचं आहे. And the second is the Lord Jesus who died for you and me. He should be revealed through my body. हालेलुया. Hallelujah. म्हणजे प्रियानो, हा जो संयोग आहे किंवा हे जे संयुक्तीकरण आहे अतिशय महत्वाचं आहे. This connection is very important. त्याचं जीवन माझ्या ठाई
प्रगट व्हावं. And the life of Jesus should be manifested in me. पहिल्यांदा त्यानं प्रगट केलं स्वतःला. First, he manifested himself. आता तो म्हणतो तुमच्या देहातून माझं जीवित प्रगट करणं गरजेचं आहे. Now, he says the life of Jesus should be manifested through our body. आणि हे जर जीवित माझ्यातून प्रगट होत असेल And if this life is being revealed through तर me, मला वधस्तंभ समजलेला आहे. then I have understood the cross. तर मला वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त समजलेला आहे. Then I have understood Jesus who was crucified. तर मला वधस्तंभावरचं ख्रिस्ताचं मरण, ख्रिस्ताचं पुरलं जाणं, ख्रिस्ताचं पुनरुत्थान समजलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्या येण्यावरही माझा पूर्ण विश्वास आहे. Only then I have understood the death, burial, and the resurrection of Jesus, and I believe in his second coming. सुभक्तीचं गुस्त निर्विवाद सत्य आहे. And the secret of the godliness is truth. तू ते वचन वाच म्हणजे तुझ्या लक्षात येईल. पहिलं तिमोथीचं पत्र 3 अध्याय 16 वचन वाच म्हणजे तुझ्या लक्षात येईल. 1 तिमोथी 3:16. कुणीतरी वाचा मराठीतून पहिल्यांदा. सुभक्तीचे गुज निर्विवाद मोठे आहे. हा, सुभक्तीचे गुज निर्विवाद कसं आहे? मोठे आहे. म्हणजे त्याच्यामध्ये वाद घालण्याचं काहीही कारण नाही. It says, without controversy, great is the mystery of godliness. हा, सुभक्तीचे गुज निर्विवाद मोठे आहे. And without controversy, great is the mystery of godliness. आता काय ते सुभक्तीचा गुज आहे पुढे लिहिले पहा. तो देहाने प्रगट झाला. पहिली गोष्ट तो देहानं प्रगट झाला. हालेलुया. कसा झाला तो प्रगट? देहानं. प्रारंभी शब्द होता, शब्द देवास होता, शब्द देव होता, शब्द देही झाला आणि त्यानं आम्हामध्ये वस्ती केली. आता त्याची वस्ती जर माझ्यामध्ये असावी तर वधस्तंभावर जो ख्रिस्त वधला गेला त्याचा वध मी माझ्या देहामध्ये वागवणं गरजेचं आहे. जोरात म्हणा आमेन. आमेन. आवाज म्हणा. It says, God was manifested in the flesh. हा, तो देहानं प्रगट झाला. He was manifested in the flesh. आत्म्यानं नीतिमान ठरला. Justified in the spirit. देवदूतांच्या दृष्टीस पडला. Seen by angels. त्याची राष्ट्रात घोषणा झाली. Preached among the Gentiles. हा, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला. Believed on in the world. तो गौरवात वर घेतला गेला. Received up in glory. संपूर्ण शुभ वर्तमान. And this is the entire gospel. हालेलुया. म्हणून या ठिकाणी मी पाहतो तो देहानं प्रगट झाला. He was manifested in the flesh. तो आमच्यासाठी पाप असा झाला. He became sin for us. आमचं पाप त्याने स्वदेही वाहून वधस्तंभावर नेलं. He took our sins on him and went on the त्या cross. बायबलवर सांगतो तो देही झाला. He became man. त्यानं आम्हामध्ये वस्ती केली. He dwelt among us. हालेलुया. आता वस्ती केली तर दाखवा वस्ती कुठे आहे. Now, if he dwelt, tell us where did he dwell? बरोबर का नाही? त्यानं quite आम्हामध्ये wrong. वस्ती केली तर दाखवायला पाहिजे का नाही वस्ती आहे की नाही? They should show if it dwelt हो among का us. नाही? हा, मग दाखवायला पाहिजे तर कशी दाखवणार तुम्ही? If to show how do we show it? जोपर्यंत ख्रिस्ताचा वध तुम्ही तुमच्या देहात वागवत नाही तोपर्यंत ते आणि ती वस्ती तुमच्यामधून दिसणार नाही. And unless you carry in your body the dying of Christ, that cannot be seen. कारण ज्यावेळेस आम्ही तो वध आमच्या देहात वागवतो When we carry the dying of Jesus in our त्याचं body, जीवित माझ्या ठाई प्रगट the होतो. life of Jesus is manifested in my life. हालेलुया. Hallelujah. त्यानं आम्हामध्ये वस्ती केली. He dwelt amongst us. प्रियानो, या वधस्तंभाचं हे मर्म आम्ही समजणं फार गरजेचं आहे. It is important we understand the essence of म्हणून तो cross. देहानं प्रगट झाला. So he was manifested in the flesh. आत्म्यानं काय झाला तो? नीतिमान नीतिमान ठरला. कारण देव काय आहे? आत्मा आहे. तो आत्म्यानं नीतिमान ठरला. Justified in the spirit. देवदूतांच्या दृष्टीस पडला. Seen by angels. त्याची राष्ट्रात घोषणा झाली. Preached among the Gentiles. जगात त्याचवर विश्वास ठेवण्यात आला. Believed on in the world. आणि तो गौरवात वर घेतला गेला. And received up in glory. संपलं का इथं? Did it end here? इथं संपलं का? Does it end here? नाही. No. इथं संपलेलं नाही. It does not end here. पुढची प्रोसेस आहे. The further process आणि is. पुढच्या प्रोसेसची तयारी तुम्हाला आणि मला करायची आहे. And we need to prepare for the further process. कारण त्यानं त्याचं काम सगळं पूर्ण केलं. Because he has completed his work, जे आमच्या कल्याणासाठी करायचं होतं. which was for our benefit. म्हणून तो पहिल्यांदा पुनरुत्थान झाल्या शिष्याला काय म्हणतो? कल्याण असो. म्हणजे मी तुमचं आता कल्याण केलेलं
आहे. That हालेलुया. is why when he first appeared to his disciples after resurrection, he says blessings. तो वर घेतला गेला, He was तो received up, स्वर्गात घेतला he गेला. was taken up into heaven. मग आता काय पुढं काय? So what further? बायबल आम्हाला सांगतं The Bible says तो पुन्हा लवकर येत आहे. he's coming again soon. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणा हालेलुया. हालेलुया. मग तो पुन्हा लवकर येत आहे. He's coming back again. तर प्रियानो आता माझं काम चालू झालेलं आहे. So my work has begun. आमेन. Amen. आता ज्यावेळेस तो आला, When he came, मानव रूप धारण करून आला, he came in human form. त्याच बायबल आम्हाला सांगतं त्यानं आमची आठवण केली, देवानं आमचं कन्न ऐकलं आणि देवानं आपला प्रिय पुत्र पाठवला. It says God heard our whining, he had compassion for us and he sent his beloved son. आता दुसऱ्याने तो येणार आहे. Now second when he's coming, आता आम्हाला तयारी करून द्या करायला त्यांनी सांगितलेली he आहे. has told us to be आणि prepared मग आता तो येणार आहे. and now he will come. पण ज्याची तयारी पूर्ण नसेल The one who is not त्याला prepared, तो म्हणणार नाही की तयारीला अजून थोडा मी वेळ देतो. he will not say, I'll give you some more time for हे preparation. आत्ताचे जे दिवस आहेत तेच तयारीचे दिवस These आहेत. days are the days of म्हणून preparation. बायबलला सांगतं संधी साधून घ्या. So Bible says, seize the opportunity. दिवस वाईट आहे, The days are bad. आमचे तयारीचे दिवस These आहेत. are the days of a त्यामुळे आम्ही preparation. कुठल्या अवस्थेमध्ये आलेलो आहोत फार महत्वाची गोष्ट आहे. Important in what condition are we मी in? काल विचार करतो की ज्या गोष्टी मी मागं काही दिवसापूर्वी बोललो त्याची लिंक या ईस्टर संडेच्या मेसेजला आणि लाभलं त्या देवाला ती कनेक्ट करायची होती आणि त्या गोष्टी त्या वेळेप्रमाणे देव माझ्याकडनं बोलून घेत होता की देव तो बोलत In the होता. past few Sundays, God was making me preach on certain topics, and that is now linked for this पण Easter Sunday. काही दिवसापूर्वी मी तुम्हाला वाट पाहण्याविषयी सांगितलं A होतं. few days ago, I told you about patience. मग आता आम्ही त्या अवस्थेमध्ये आलेलो आहोत. Now we are in that condition. तो स्वर्गात घेतला गेला. He was taken up into heaven. आता आम्ही कुठल्या अवस्थेमध्ये आहोत? Now, in what condition are we आम्ही in? वधस्तंभाचं शिक्षण संपादन केलेलं किंवा प्राप्त करून घेतलेलं आहे. If we have gained the teaching of the cross, आम्ही आमच्या ख्रिस्ताचा वध आमच्या देहामध्ये आम्ही भागवत आहोत. if we are carrying the dying of Jesus in our bodies, याचा अर्थ काय आहे? what does it mean? आम्ही त्या प्रोसेस मध्ये आहोत. We are in that process. आम्ही त्या क्रियेमध्ये आहोत. We are in that process, वाट पाहण्याची क्रिया the आहोत. process of waiting. म्हणून पेत्राचं दुसरं पत्राचा 3रा अध्याय त्याचं 13 वचन का लिहिले पहा. 2 पेत्र 3:13. तरी ज्यामध्ये धार्मिकता वास करीते तरी ज्यामध्ये हालेलुया लक्ष देऊन ऐका. तरी ज्या पुन्हा एकदा वाचा. तरी ज्यामध्ये धार्मिकता आता वास इथं करीते धार्मिकता म्हणजे नीतिमत्व आपण शब्द घेणार आहोत कारण काय ठिकाणी जिथं नीतिमत्व सांगितलंय तिथं धार्मिक शब्द आलेले आहे. मग वाचा परत. तरी ज्यामध्ये धार्मिकता वास करीते तरी ज्यामध्ये धार्मिकता म्हणजे नीतिमत्व वास करते असे नवे आकाश असे नवे आकाश व नवी पृथ्वी आणि नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. हा, कोण वाट पाहत आहेत? आपण वाचा. It says in 2 Peter 3:13, nevertheless we, according to his promise, look for new heavens and a new earth in which righteousness dwells. वाचा परत एकदा. तरी ज्यामध्ये धार्मिकता वास करीते धार्मिकता नीतिमत्व वास करते असे नवे आकाश असे नवे आकाश व नवी पृथ्वी आणि नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे यांची कोणाच्या त्याच्या वचनाप्रमाणे ज्यानं आम्हाला वचन दिलं त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. आपण वाट पाहत आहोत. तिथं आपण हा शब्द वापरला अतिशय समर्पक असा शब्द आहे. It talks about that we are waiting for it, and it is a very correct word. आपण याच्यामध्ये कोण आले? And who are included in we? जे आपल्या जगातला प्रवास संपून विश्वासानं धाव संपवली आणि ते प्रभूमध्ये निजलेले आहेत त्यांचे ते पण आपण मध्ये आहे. And the people who have ended their journey on the earth and are deep sleep, they are also included in we. आणि जे आज आपण जिवंत आहोत And today we who are alive, ते सर्व लोक त्या आपण मध्ये आलेले आहेत. all we people are included in it. आणि अजून प्रभू येशू ख्रिस्त जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जे कोणी जन्माला येतील And whoever will be born until the coming of जे Jesus, कोणी स्वार्थावर विश्वास ठेवून प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतील whoever will believe in Jesus and accept as personal Savior, ती येणारी पिढी सुद्धा आपण मध्ये असणार this आहे. coming generation will also be included in कारण that. ते लोक हेच पवित्र शास्त्र वाचणार आहे. Because those people will also read the त्यांच्यासाठी same वेगळं असणार Bible. आहे. Will it be different for हेच them? पवित्र शास्त्र The असणार आहे. same Bible. मग आपण वाट पाहत So आहोत. we are waiting. हालेलुया. Hallelujah. आता आम्ही कुठल्या अवस्थेमध्ये आलेलो आहोत? So in which- वाट पाहण्याच्या म्हणा वाट पाहण्याची अवस्था. वाट पाहण्याची आवश्यकता. हा We are in the आता condition of waiting.
आपण वाट पाहत आहोत. We are waiting. मग प्रियानो लक्षात घ्या, So understand, beloved. मी वधस्तंभाचं शिक्षण स्वीकारून मी वधस्तंभावरचा आणि तो यज्ञ पशु जो आहे त्याच्या रक्ताने मी स्वतःला शुद्ध केले तो आणि यज्ञ पशु मी सेवन केलं. आता माझं काम काय तिथंच संपलं असं नाही. ज्याप्रमाणे येशू स्वर्गात घेतला गेला प्रियानो तिथं त्याने पूर्ण केलं. जे काय आमच्यासाठी कल्याणासाठी करायचं होतं ते सगळं केलं. आता आमचं काम सुरू झालेलं आहे. Now I accepted Jesus. I accepted the sacrificial lamb. I intake his body, and now what? Now our work is begun. जी वचनं त्यानं आम्हाला दिलेली आहेत Whatever promises he has given to ती us, स्वीकारल्यामुळं त्याच्यामधून आपण त्याची वाट पाहत through आहोत. that now we are waiting for him. आता किती लोक वाट पाहत आहे? And who all are waiting for him? हालेलुया. सगळे लोक अरे हात तरी वर करा, जरी नसेल पगत तरी माझ्यासाठी तरी हात वर करा. हालेलुया. Hallelujah. पण एवढं इझी घेऊ नका प्रियानो, सिरियस व्हा. Do not take it lightly, take it serious. हालेलुया. Hallelujah. सिरियस व्हा. Be serious. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. Glory be to the name of God. मागच्या आठवड्यामध्ये मला 15 दिवसापूर्वी एक जण मला भेटले, एका चर्चचे असिस्टंट पाळक. And 15 days ago, I met an assistant pastor. आणि मला म्हटलं की पाळक साहेब मला एक खूप इच्छा आहे की तुम्ही माझ्याकडे यावं, गुड फ्रायडेला यावं. And he said, it is my will that you come to our church. त्यांना मी म्हटलं बाबा तुम्ही एक मला कुठल्याही इतर दिवशी बोलवा, पण मी ख्रिसमसला, गुड फ्रायडेला, ईस्टरला माझ्या लोकांना सोडून मी कुणाकडे जात नाही. I said, invite me on any other day, but leaving Christmas and Good Friday, Easter, I do not go to any other कारण churches. ज्या लोकांवर देवानं मला नेमलेलं आहे Because on which people God has appointed me, त्या लोकांना देण्यासाठी प्रभूनं जे मला सांगितलेलं आहे what God has told me to give these मला people, त्यांनाच ते द्यायचं आहे. I want to give it to those people. मग प्रियानो जरा काळजीपूर्वक वचन ऐका, So beloved, listen carefully. लक्ष देऊन वचन Pay ऐका. attention to the word. देव आमच्याशी काय बोलतो. What is God saying? मी नेहमी त्या देवाच्या न्यायाला खूप घाबरतो. I fear the judgment of God. मंडळीला चुकीचं डायरेक्शन जर गेलं, चुकीचं दिशा जर दाखवली गेली तर माझं काय होईल. If I show wrong direction to the church, what will happen to आणि मी me? फार आणि अतिशय सिरियस असते आणि घाबरून त्या गोष्टी मी करत असतो. देवाचं भय धरून लक्ष द्या, तुम्ही तेवढ्याच गांभीर्याने ते घेणं फार गरजेचं And आहे. I do this very carefully and fearfully, so you also need to take it with seriousness. आपण वाट पाहणारे लोक आहोत. We are the people who wait. मग आम्ही वाट पाहत आहोत का? So are we waiting? आम्ही आमची तयारी केलेली आहे का? Am I preparing myself? असे दिवस जातील, असे सण आम्ही साजरा करून एक दिवस तो येईल प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि त्याचा दिवस चोरासारखा असणार आहे. आम्हाला कुणालाही काही कळणार नाही. असं क्षणात आणि निमिषात सगळं काय होणार आहे. And such we'll celebrate festivals and the days will pass by and his day of coming will come. He'll come like a thief. हालेलुया. Hallelujah. आम्ही ते आणि ते गंभीर होणं फार गरजेचं And आहे. we need to be serious. म्हणून आपण कोण लोक आहोत? म्हणा वाट पाहणारे. वाट पाहणारे, आपण कोण आहोत? वाट पाहणारे. कोणाची वाट पाहणारे? प्रभू येशू प्रभू पुनरुत्थित ख्रिस्त पुन्हा येणाऱ्या येशूची. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणा हालेलुया. कुठल्या येशूची आम्ही वाट पाहतो? पुन्हा येणाऱ्या येशूची आम्ही वाट पाहत आहोत. तो प्रगट झाला प्रियानो. He was manifested. आता आम्हाला प्रगट व्हायचं आहे. We need to manifest आमच्यामधून ourselves. ख्रिस्त प्रगट होणं गरजेचं Christ should आहे. be revealed to म्हणून us. देवाने येशूने शेवटची आज्ञा दिली जाण्याच्या अगोदर की जाऊन सबंध सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्या शिष्य करा, त्या पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बप्तिस्मा द्या. And before ascension, Jesus told his disciples to go and preach the gospel and make disciples and baptize in the name of Jesus. ख्रिस्ताची वाट पाहणाऱ्या लोकांना दिलेले हे काम आहे. And this is the work given to the people who are waiting for निरंतर Jesus. प्रार्थना करा, Pray unceasingly, निरंतर स्तवन करा, praise unceasingly, प्रभूच्या आज्ञेप्रमाणे वर्तन करा. walk according to the Bible. प्रियानो हे प्रगट होणं आहे. This is revelation. मगाशी सांगितलं की प्रगट, पहिला येशू प्रगट झाला. First, Jesus was manifested. आता आम्हाला तो देह, तो ख्रिस्ताचा वध आम्हाला आमच्या शरीरात वागवायचा आणि आमचं त्याचं जीवित आमच्या ठाई प्रगट व्हावं ही देवाची इच्छा आहे. Now we need to carry the dying of Jesus, and He should be manifested in आता our अशा body. रीतीनं देव प्रगट होणार आहे. And in such a way, God is going to be त्याच्या manifested मंडळीमधून, through His church, त्याच्या through लोकांमधून. His people. तिमोथेचं दुसरं पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 9, 10 आणि 11 वचन. पहिला अध्याय 9, 10. 1 तिमोथी
त्याने आपल्या कर्माप्रमाणे नव्हे त्याने आपल्या कर्माप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे व कृपेप्रमाणे आपल्याला तारिले. पुन्हा एकदा वाचा. त्याने आपल्या कर्माप्रमाणे नव्हे त्याने आपल्या कर्माप्रमाणे. आम्ही खूप चांगले लोक होतो का? नाही. नाही. आम्ही चांगले होतो का खूप? तर नाही तरी म्हणा की मग आम्ही चांगले नव्हतो. वाचा ब्रदर. त्याने आपल्या कर्माप्रमाणे त्याने नव्हे आपल्या कर्माप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे. कुणाचा संकल्प होता तो? देवाचा. म्हणा देवाचा संकल्प. देवाचा संकल्प. शुक्रवारी मी पाहिलं की त्याने संकल्प केला तो कोणाच्याने रद्द करवेल. कोणाच्याने रद्द करवला असता का तो? नाही. त्याच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आपल्याला तारिले. संकल्पाप्रमाणे आणि कृपेप्रमाणे आपल्याला तारिलं, आपल्याला मुक्ती दिली, आपल्याला मोक्ष दिला. पुढं. व पवित्र पाचारणाने पाचारिले व आहे. पवित्र पाचारणाने पाचारिले आहे. ही कृपा युगाकालापूर्वी. ही कृपा कधी केली ती? युग कालापूर्वी. पहा तुम्हाला देवाने कधी निवडलेलं आहे? युग कालापूर्वी. पहा त्या वेळापासून देव तुम्हाला नावाने ओळखतो. किती तो अद्भुत देव आहे, किती तुमच्यावर प्रेम करणारा देव आहे. हालेलुया. मग एकदा त्या देवासाठी टाळ्या वाजूया. हालेलुया. त्याला जोरात वाजवा टाळ्या. हालेलुया. म्हणून आम्ही पाहतो आपण वाट पाहणारे आहे, कारण तुम्हाला त्याच युगापूर्वी देवानं नेमलेलं आहे. वाचा बरोबर. ही कृपा युग कालापूर्वी. ही कृपा युग कालापूर्वी ख्रिस्त येशूमध्ये आपल्यावर करण्यात आली होती. आपल्यावर करण्यात आली होती. त्याच काळ केली होती. आपणावर करण्यात आली होती. ती आता आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्या प्रगट होण्याने दृश्यमान झाली आहे. कशी झालेली आहे? दृश्यमान. त्यात ते काय दिसत होतं का आम्हाला युग कालापूर्वी? नाही. पण ख्रिस्ताच्या प्रगट होण्याद्वारे काय झालेले आहे? ते दृश्यमान झालेले. पुन्हा एकदा ब्रदर सगळं ते. ती आता आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्या प्रगट होण्याने दृश्यमान झाली आहे. म्हणजे आता ते दिसते. हालेलुया. त्यावेळेस दिसत होतं, आता काय झाले? ते दिसते, दृश्यमान झालेली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारा. नीट निर्वाह. त्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारा जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहे. मला त्या सुवार्तेचा घोषणा करणारा प्रेषित व शिक्षक असे नेमले होते. या कारणाने. या 11 पर्यंत वाचा फक्त. It says in 2 Timothy 1:9-11, who has saved us and called us with a holy calling, not according to our works, but according to his own purpose and grace, which was given to us in Christ Jesus before time began, but has now been revealed by the appearing of our Savior Jesus Christ, who has abolished death and brought life and immortality to light through the gospel, to which I was appointed a preacher, an apostle, and a teacher of the Gentiles. Hallelujah. ती आता आपल्या तारणाऱ्या येशू ख्रिस्त येशू याच्या प्रगट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली. हालेलुया. But has now been revealed by the appearing of our Savior Jesus Christ, who has abolished death and brought life and immortality to light through the gospel. काय प्रकाशित केली? जीवन आणि अविनाशिता. What has he revealed is life and immortality. अविनाशिता म्हणजे नाश नाही अशी अवस्था, अशी स्थिती. Immortality means something that cannot be destroyed. जीवन आणि अविनाशिता ही त्यांनी प्रकाशित केली. And he has brought into light the life and immortality. पुस्तकाचा जसा प्रकाशन सोहळा असतो, सगळ्यांना माहिती आहे, नवीन पुस्तकाला त्याचा प्रकाशन सोहळा असतो. And we know that there is inauguration of books. आणि आम्ही पाहतो येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर जे कृत्य केलं आमच्यासाठी, त्यानं काय प्रकाशित केलं तिथं? जीवन आणि अविनाशिता. And what Jesus did for us on the cross, he has revealed life and immortality for us. आणि ती कुणासाठी प्रकाशित केली? And who has he brought it into light? तुमच्यासाठी, माझ्यासाठी. For you and me. हालेलुया. Hallelujah. म्हणून तुमच्या नावावर काय नाही. So there is nothing because of your name. माझं नाव अविनाश आहे.
My name is Avinash. हा, माझं अविनाश म्हणजे की ज्याचा कधी नाश होत नाही अशी अवस्था. It means indestructible, that cannot be destroyed. पण असं कधी होईल का, जर मी समजा येशूच्या मार्गात चाललोच नाही, त्याला काही आज्ञेप्रमाणे चाललो नाही, तर काय ते अविनाश नावाला काय अर्थ आहे? But if I do not obey God, I walk in other ways. So what is the name of use? हा, त्याचा नाश ठरलेला आहे. And it is going to be destroyed. पण जर मी But if I प्रभूच्या मार्गामध्ये चालत आहे walk in the ways of God, आणि माझं नाव धोंडी आहे, and if my name is something else, तरी माझ्यामध्ये काय आहे? अविनाशिता आहे. still I have that immortality. माझ्यामध्ये काय आहे? जीवन I आहे. still have life. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. म्हणून प्रियानो, ते प्रकाशित देवानं केलेले आहे. And that God has revealed. आणि प्रकाशित झालेली गोष्ट आम्ही स्वीकारतो का? And do we accept the things that have been revealed? ज्याच्यासाठी ती प्रकाशित केलेली For आहे whom it has been revealed, त्यांनी स्वीकारलेली आहे का? have we received it? तुमच्यासाठी ती प्रकाशित झालेली It आहे. has been revealed for you. तुम्ही स्वीकारलेली Have आहे you का? accepted it? तुम्ही ते वाट पाहणारे लोक आहात का? Are you the people who wait? पुन्हा शुक्रवारचा प्रश्न, Again, it is a question of स्वतःला Friday. प्रश्न विचार. Ask yourself. त्याच तिमोथेच्या दुसऱ्या पत्रामध्ये आम्ही पाहतो 4 अध्याय आणि त्याचं 7 आणि 8 वचन वाचा. आहे जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, भाव संपवली आहे, विश्वास राखीला आहे, विश्वास राखला आहे. आता राहिले ते हेच की आता राहिले ते हेच की मजसाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेविला आहे. मजसाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल, नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल. आणि तो केवळ मलाच आणि नव्हे तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रगट होणे तर त्याचे प्रगट होणे ज्यास प्रिय झाले आहे ज्यास प्रिय झाले आहे, त्या सर्वांसही देईल. हा, त्या सर्वांसही देईल. देईल. It says in 2 Timothy 4:7-8, I have fought the good fight, I have finished the race, I have kept the faith. Finally, there is laid up for me the crown of righteousness, which the Lord, the righteous judge, will give to me on that day, and not to me only, but also to all who have loved his appearing. आता ह्या आठवड्याचं हे वचन आहे. This is the verse of the week. पुनरुत्थानाचा सण साजरे करणारे लोक हो. All the people who celebrate the resurrection of या Jesus. ठिकाणी पौल देवाचा दास म्हणतो, Paul, the servant of God, says, जे सुयुद्ध ते मी केले आहे, I have fought the good fight, धाव संपवली आहे, I have finished the race, विश्वास राखला I आहे. have kept the faith. म्हणजे आपण वाट पाहता तो त्या आपण मध्ये पौल सुद्धा आहे. While we say we are waiting, it includes Paul आणि as well. त्यानं ती वाट पाहण्याची प्रक्रिया पूर्ण केली. And he has completed the process of waiting. संकट आली, There were सर्व tribulations. प्रकारच्या प्रश्नाला सामोरं जावं There were लागलं, various kinds of questions he पण had to face. त्यानं धीर सोडला नाही. But he was patient. हालेलुया. Hallelujah. आणि तो म्हणतो की विश्वास राखला आहे, He says, I have kept the faith. आता एकच राहिला आहे. Finally, there is only one thing. आणि तेच एक आता राहिले तेच की Now, there is only one thing remaining मजसाठी for me. नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. Is kept the crown of तो righteousness. त्या दिवशी म्हणजे न्यायाच्या दिवशी, And on that day, on the day of judgment, हा, त्या दिवशी on the day of judgment, नीतिमान न्यायाधीश righteous judge, प्रभू मला the देईल. Lord will give it to me. हालेलुया. Hallelujah. प्रभू मला देईल. The Lord will give it मी to me. सुयुद्ध केलेलं आहे, I have fought the good मी धाव fight. संपवलेली I आहे. finished the race. नीतिमत्वाचा मुकुट आहे. It is the crown of righteousness. हालेलुया. Hallelujah. त्याने वधस्तंभावरचं मरण नाही सशा आणि स्वीकारलं, आम्हाला नीतिमत्व देण्यासाठी आलं. He accepted the death on the cross and we received आणि righteousness. त्याला दुसरं म्हटलं, त्याला नीतिमत्वाचा मुकुट म्हटलेला And आहे. it is called the crown of आणि righteousness. नीतिमत्व आणि त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल. The Lord, the righteous judge, will give it to आणि me. पुढे आनंदाची बातमी तो सांगतो, Further, the good news आणि he तो says, केवळ मलाच नव्हे, and not only to me, तर आपण मध्ये जे लोक आहेत all those people included in आणि we, ज्या लोकांना प्रभू येशूचं प्रगट होणं प्रिय आहे, all who love the appearing of Jesus. त्या सर्वांसाठी आहे. आमेन म्हणा. Amen. It is for all of those. हालेलुया. 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 थोड्याला समजायला गोंधळ नाही ना होत, व्यवस्थित समजतंय का? हा, हो, जोरात म्हणा हो. आणि तो केवळ मलाच नव्हे, And not only to me, तर त्याचे प्रगट होणे ज्यास प्रिय झाले आहे, but to all who have loved his appearing, त्या सर्वांसही देईल. he will give it to all of them as well. तुम्हाला त्याचं प्रगट होणं प्रिय आहे का नाही कसं समजणार आहे? And how will you know that you love his appearing? जर तुम्ही तुमच्या देहामध्ये
ख्रिस्ताचा वध जर तुम्ही वागवत आहात if you carry in your body the dying of Jesus, तर तुम्हाला प्रभूचं दुसरं येणं प्रिय आहे हे सिद्ध होतं. then it is proven that you love the second coming of Jesus. कारण तो प्रगट झाला, Because he has been त्याचा manifested. देह त्याचं वध तुम्ही तुमच्या शरीरात वागवता You are carrying the dying of Jesus in आणि your body. त्याचं जीवित तुमच्या ठाई प्रगट The होतं. life of Jesus is being manifested in you. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की तुम्हाला त्याचं दुसरं येणं किंवा त्याचं प्रगट होणं प्रिय आहे. That means you love his manifestation and his second coming. आता आत डोकावा. Now let's speak inside. मला प्रिय असं मी म्हणतो, I say that I love it, पण तो वध मी वागवतो का? but do I carry the dying? हालेलुया. Hallelujah. आत्मिक युद्ध त्याला सुयुद्ध म्हटलेलं आहे. It is called the battlefield. It is called a good fight. हे महत्वाची गोष्ट आहे. It is an important thing. प्रिय आहे It is beloved. जर आहे If it is, तर प्रिय असलेल्या गोष्टीसाठी आम्ही वाटेल ते करायला तयार होतो. so we be ready to do anything for the things we love. आम्ही तयार आहोत का? Are we ready प्रभूसाठी for करा. Lord? हालेलुया. Hallelujah. प्रभूसाठी करायला आम्ही फार असं शब्दानं खूप उत्सुक असतो. We are very enthusiastic by words for पण Jesus. प्रत्यक्ष ती वेळ येते, But when practically doing so, पुन्हा आम्हाला प्रश्न विचारतो, we ask ourselves, खरं मला कॉलिंग आहे का ते? really do I have the खरं calling? मला बोलवलंय का? Am I really being called? का उगाचच माझ्याच मनात चाललेलं आहे? Or is it something that is going on in my असं head? होतं प्रिया. This happens, beloved. कन्फर्मेशन आम्हाला माहित, We do not know the confirmation. खात्री आम्हाला पाहिजे. We need that assurance. नाही तर सगळे जण आता काय करूयात. Otherwise, everybody will say that we'll do it. वेळ आली की सगळे माग. But practically, everybody steps behind. त्याचा उपयोग काही नाही प्रिया. And such thing is of no use. आमचं लक्ष प्रियानो जर तो वध माझ्या शरीरामध्ये वागवत आहे तर प्रियानो माझं लक्ष फक्त त्या गोष्टीकडे असणार आहे, प्रभूचं प्रगट होणं, दुसरं येणं. हालेलुया. If I carry the dying of Jesus, my attention will only be to the second coming of म्हणजे Jesus. मी केवळ एका दिवसासाठी तर मी रोज प्रभूच्या पुनरुत्थानाच्या विषयी जागृत आहे. Not only for one day, but I'm vigilant for the coming of Jesus every day. त्याचं ठार मारलं जाणं, पुरलं जाणं, पुनरुत्थान या गोष्टीविषयी मी जागृत आहे. I'm vigilant about the things that he died, he was buried, and he is resurrected. त्याचं स्वर्गारोह, त्याचं पुन्हा येणं याविषयी मी जागृत आहे. I'm vigilant about his ascension and his second coming. हालेलुया. Hallelujah. म्हणून आपल्या शिलोचं ब्रीद आहे, आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. That is the verse of Shiloh that we preach Christ crucified. वधस्तंभाशिवाय आम्हाला काही बोलताच येत नाही. We cannot speak anything apart from the cross. हालेलुया. Hallelujah. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की आम्ही सण साजरे करतो, आम्ही बेसिक तिथंच थांबतो, पुढे जात नाही. We celebrate festivals, but we stay at the basic things and we do not move त्यातून further. आम्हाला बाहेर यायचंय. We need to come out of it. आता पुनरुत्थानाचा सण आम्ही साजरा केला. And today we celebrated the resurrection day. पुढच्या वर्षी 25 डिसेंबरला परत येशूला आम्ही गावाने ठेवणार आहे. Again on 25th December, we'll keep Jesus in the ही manger. आमची धार्मिकता This is our righteousness. आहे का नाही? त्याला गावाने ठेवायचा, We'll keep him in the manger. 1 जानेवारीला तिथून बाहेर काढायचा, On 1st January, we'll bring him गुड out. फ्रायडेला 7 शब्द ऐकायचे, Good Friday, hear the 7 sayings ईस्टरला घोषणा द्यायच्या, and proclaim on Easter, प्रभू उठला आहे, God is risen, प्रभू उठला आहे. God is risen. पुढच्या 25 तारखेला प्रभू परत गवानीमध्ये And the निजवलेला. next Christmas, Jesus is again in the manger. म्हणून परमेश्वर म्हणतो मला तुमच्या सणांचा काय आलाय, वीट आले. That is why Jesus says, I despise your festivals. प्रौढतेप्रत जाण्याचा नेटानं प्रयत्न करा. And strive hard to attain completion. प्रभूचा उद्देश तुमच्यासाठी माझ्यासाठी काय आहे तो समजून घ्या देवाच्या लोकांनो. Understand the intention of God for you and me, the people of God. उगाच चुकीच्या मागे लागू Do नका. not go behind the incorrect things. चुकीच्या शिक्षणाच्या मागे लागू नका. Do not go behind the wrong doctrines. हालेलुया. Hallelujah. तुम्ही ऑलरेडी प्रॉस्पर झालेले लोक आहात. विश्वास असेल तर आमेन म्हणा. हालेलुया. Amen. कारण ख्रिस्त तुमच्या जवळ आहे, तुम्ही समृद्ध लोक आहात. Because Christ is with you and that's why you are prosperous. तो पौल ज्याला ते समजलं तो म्हणतो आम्ही कफल्लक तरी आम्ही समृद्ध लोक When आहोत. Paul understood, he says, संपन्न आम्ही आहोत. Paul says, even if I have nothing, I have everything. कारण डोळ्याने दिसतं तसं तो चालत नाही, तो विश्वासानं चालतो. Because he does not walk by sight but by faith. प्रभूमध्ये मी आहे I am in Christ. तर मी संपन्न आहे. I am complete. प्रभूमध्ये जर मी आहे I am in the तर Lord. मी विजयापेक्षा अधिक I'm आहे. more than a conqueror. प्रभूमध्ये जर
मी आहे I am in the Lord, तर मी उत्तम पदार्थांनी तृप्त आहे. I'm satisfied with good delicacies. प्रभूमध्ये जर मी आहे I am in the तर Lord, माझ्या डोक्याला तेलाची वाण पडणार I'll नाही. not lack oil. प्रभूमध्ये जर मी आहे I am in the तो Lord, उत्तम गव्हाचं सत्व तुम्हाला खाऊ घालणार He आहे. will make me eat the finest of मग हे wheat. सगळं उत्तम उत्तम कुठं असतं? जिथं समृद्धी असती, प्रॉस्पेरिटी असती, तिथं असेल. And where does all these good things lie? Where there is prosperity in the मग fulfillment. जिथं प्रभू आहे तिथं प्रॉस्पेरिटी आहे, समृद्धी आहे. Where there is Lord, there is prosperity. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. महत्वाची गोष्ट It is an important thing. आम्ही ते समजून घेणं We गरजेचं. need to understand. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की तो मलाच नाही तर जास्त त्याचं प्रगट होणं प्रिय आहे, त्या सर्वांसी तो देईल. Here it says He will give not only to me but to all who love the appearing of Christ. नीतिमत्वाच्या मुकुटाचे वाटेकरी तुम्हाला व्हायचं आहे. You have to be the partakers of the crown of righteousness. त्यासाठी ख्रिस्ताचा वध आपल्या शरीरामध्ये तुम्हाला वागवायचा आहे. आमीन म्हणा. That is why you have to carry the dying of Christ in your body. त्याच्याद्वारे ते जीवन तुमच्यामध्ये तुमच्या ठाई ते प्रगट होणार आहे. And because of that, the life of Jesus will be manifested through you. ख्रिस्तानं प्रगट केलं स्वतःला, And Christ manifested Himself. आता तुमच्यामधून तो जगाला प्रगट होणार Now आहे. He will be manifested through you to the world. हालेलुया. Hallelujah. किती अद्भुत आहे की नाही? How isn't it marvelous? आहे की नाही अद्भुत? हा, मग तुम्हाला ते प्रगट करायचं आहे. You have to reveal it. बायबल आम्हाला पुढे जातं योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये याचा 3रा अध्याय आणि 5वं वचन. आज आपण सगळं मेसेज संपवायचा आहे सगळं, परत पुनरुत्थानाचा नको पुढच्या रविवारी ठेवायला, चालेल का? हो की नाही? आज उपास करा, 40 दिवसात नसेल का तर आज करूया तो उपास. पहिलं 1 योहान याचं 3रा अध्याय 5वं वचन आहे का? तुम्हाला हे माहित आहे की पापे हरण करावी म्हणून तो प्रगट झाला, त्याच्या ठाई पाप नाही. It says in 1 John 3 and 5, and you know that He was manifested to take away our sins, and in Him there is no sin. पुढं परत द्यावं. तुम्हास हे माहित आहे की पापे हरण करावी म्हणून तो प्रगट झाला, त्याच्या ठाई पाप नाही. पापे हरण करावी म्हणून तो काय झाला? प्रगट झाला. And He was manifested to take away the sins. हा, मग आता तिथं प्रगट होणं आम्ही समजून घेतलेलं आहे. So we have understood the manifestation. सुभक्तीचं गोज निर्विवाद सत्य ते काय आहे ते आम्ही समजून घेतलेलं And it आहे. is without controversy the mystery of godliness, we have understood आता it. त्याच्या पुनरुत्थानामध्ये काय परिणाम झालेले आहेत? What is the effect because of त्यातला resurrection? महत्वाचा परिणाम जो आहे सगळेच महत्व आहे, त्यातला एक परिणाम आपण पाहणार आहोत. Important effect is that. आणि पहा आता काय देव तुम्हाला शिकवत आहे. And see now what the Lord will teach you. आमेन. हालेलुया. देवाचा आत्मा देवाचे आणि सर्व गोष्टीचा आणि रहस्याचा पण काय शोधक आहे. आता पहा काय देव सांगतो तुम्हाला. And let us रोमकराचं पत्र याचा 4था अध्याय त्याचं 25 वचन. तर ज्या आपल्या प्रभू येशूला तर ज्या आपल्या प्रभू येशूला आपल्या अपराधांमुळे धरून देण्यात आले आपल्या अपराधांमुळे धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे व म्हणून आपण नीतिमान ठरावे म्हणून ज्याला पुन्हा उठविण्यात आले ज्याला पुन्हा उठविण्यात आले त्याला मेलेल्यातून जाणे उठविले त्याला मेलेल्यातून ज्याने उठविले त्याचवर विश्वास ठेवणाऱ्या त्याचवर विश्वास ठेवणाऱ्यास ज्या आपणाकडे ते मोजिले जे जाईल आपणाकडे ते मोजिले जाईल त्यासाठीही लिहिले आहे. हा त्यासाठीही ही लिहिलेले आहे. It says in Romans 4:23 and 24, now it was not written for his sake alone that it was imputed to him, but also for us it shall be imputed to us who believe in him who raised up Jesus our Lord from the dead. पण आता या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं Here the Bible says, तर ज्या आपल्या प्रभू येशूला वाचा बरं, येशूला आपल्या अपराधांमुळे धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे म्हणून काय केलं? पुन्हा उठविण्यात आले. पुन्हा उठविण्यात आले. नीतिमान कधी आम्ही ठरलो? त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे. आमेन म्हणा. आमेन. and we became righteous after his resurrection. परत एकदा पहिल्यापासून वाचा ब्रदर देवाचे. तर ज्या आपल्या प्रभू येशूला तर ज्या आपल्या प्रभू येशूला आपल्या अपराधांमुळे आपल्या अपराधांमुळे, कुणाच्या अपराधांमुळे? आपल्या अपराधांमुळे धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे आणि म्हणून. आपण नीतिमान ठरावे म्हणजे आम्ही धार्मिक ठरावं म्हणून, आपण नीतिमान ठरावे म्हणून ज्याला पुन्हा उठविण्यात ज्याला आले पुन्हा
उठविण्यात आले. म्हणजे उठवण्याचा परिणाम आमच्यामध्ये काय झाला? आम्ही धार्मिक ठरलो गेलो, आम्ही नीतिमान ठरले गेलो. हालेलुया. मोल कुणाला कोणी दिलं? येशूनं. प्रायश्चित्त कुणी केलं? येशूनं केलं. आशीर्वाद कुणाला मिळाला? तुम्हाला आणि मला. नीतिमान. हालेलुया. काय तो शब्दच पहा किती अद्भुत आहे, नीतिमान. हालेलुया. तेवढी आमची लायकी होती का वापऱ्या? Did we deserve the righteousness? तर आम्हाला आता नीतिमान म्हणतो, देव म्हणतो. God says that now we are righteous. हालेलुया. Hallelujah. किती अद्भुत गोष्ट आहे. त्या वधस्तंभावरचं मर्म पहा कसं आहे. आम्ही नीतिमान ठरलो प्रियानो. We have been declared as righteous. आमच्या अपराधांमुळे त्याला धरून देण्यात आलं Because of our offenses, he was delivered. आणि आम्ही नीतिमान ठरवाय म्हणून देवाने त्याला पुनरुत्थित केले, पुन्हा उठविलं आहे. And so that we be turned as righteous, he resurrected him. मग तो नीतिमत्वाचा शिक्का असाच मिळालाय का तुम्हाला आणि मला? Did we receive the seal of righteousness just like that? मग का आम्ही सिरियस होत नाही? Then why are we not being serious? का आम्ही गांभीर्याने घेत नाही? Why do not we take it का आम्ही seriously? आशीर्वादांच्या मागे भरत आहोत प्रियानो? Why do we go behind blessings? आशीर्वादांच्या सभेच्या मागे फिरत आहोत. Why do we go behind the blessing आशीर्वाद तर meetings? तुम्हाला देवानं दिलेला आहे. God has already given you the blessing. आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन तुम्हाला दिलेलं आहे. Blessing means eternal life. अजून God has कुठला given it to आशीर्वाद you. तुम्हाला पाहिजे? Which more blessing do you want? ते सर्व काय देव तुम्हाला देणार आहे. God will give everything to you. पहिल्यांदा याच्यामध्ये गांभीर्यानं वाटचाल करा प्रिय. But walk seriously into these things. त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे, त्याच्या पुन्हा उठण्याच्या द्वारे तुम्हाला नीतिमान ठरवलेला आहे. And we have been made righteous because of his resurrection. जग तुम्हाला काय म्हणतं मला माहित नाही. I do not know what the world जग says about आपल्याला you. काय म्हणतं मला माहित We नाही. do not know what the world पण says माझा about us. देव आम्हाला म्हणत आहे, But our God is मी माझ्या प्रिय पुत्राच्या रक्ताद्वारे, त्याच्या ठार मारण्याच्या द्वारे, त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे मी तुला नीतिमान असं गणत आहे. God says, I count you righteous because of the sacrifice of Jesus, because of the shedding of his blood and his resurrection. त्याने सगळं केलं He did everything. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं की आम्ही देवासाठी मोलवान लोक आहोत. And that is why Bible says we are precious in the eyes of the God. का मोलवान आहात? Why are we कारण precious? ख्रिस्ताच्या मारलं जाण्याच्या द्वारे, पुरलं जाण्याच्या द्वारे, उठण्याच्या द्वारे तुम्ही नीतिमान ठरलेले आहात, तुम्ही धार्मिक ठरलेले आहात. Because we have been made righteous because of the death, burial and resurrection of Jesus. पुढे वाचा ब्रदर. त्याला मेलेल्यातून ज्याने उठविले, त्याला मेलेल्यातून ज्याने उठविले, त्याचवर विश्वास ठेवणाऱ्या, त्याचवर त्याला मेलेल्यातून ज्याने उठविले, त्याचवर विश्वास ठेवणाऱ्या. आहे का विश्वास तुमचा त्या देवावर? आमेन. आहे ना? किती लोकांचा विश्वास आहे? जरा उंच हात करा, जरा दिसू द्यात. तुम्ही देवाला हात दाखवताय तुमचा, माझा विश्वास आहे की नाही? देवा माझा तुझ्यावर विश्वास आहे. हालेलुया. वाचा बरं. ज्या आपणाकडे ते मोजले जाईल, ज्या आपणाकडे, आपण कोण लोक आहोत? म्हणा की वाट पाहणारे. कोण आहोत आपण? वाट पाहा. वा, मग तिथं काय लिहिले आहे? आपणाकडे काय मोजले त्यांनी? वाचा परत पहिल्यापासून ते वचन. तर जे आपल्या प्रभू येशूला, तर जे आपल्या प्रभू येशूला आपल्या अपराधांमुळे धरून देण्यात आले आपल्या अपराधांमुळे धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे व म्हणून, आपण नीतिमान ठरावे म्हणून, ज्याला पुन्हा उठविण्यात आले, त्याला पुन्हा उठविण्यात आले, त्याला मेलेल्यातून ज्याने उठविले, त्याला मेलेल्यातून ज्याने उठविले, त्याचवर विश्वास ठेवणाऱ्या, त्याचवर विश्वास ठेवणाऱ्या, ज्या आपणाकडे ते मोजिले जाईल, ज्या आपणाकडे ते मोजिले जाईल, ते मोजिले जाईल. हालेलुया. टाळ्या वाजवूया. त्या आपणाकडे. आपण कोण? प्रभूची वाट पाहणारे लोक. And we are the people who wait for God. ग्लोरी टू जीसस. आमचा देव हा अतिशय सामर्थ्याचा देव आहे. Our God is a God, mighty God. त्याच्या एका एका शब्दामध्ये असे गुज आहेत प्रियानो. There are mysteries in every word. आणि ज्यावेळेस ते गुज देवाचा आत्मा प्रगट करतो, And when the Spirit of God reveals these mysteries, आमच्या आतमध्ये आम्हाला काहीतरी एक वेगळीच एनर्जी आमच्यामध्ये निर्माण होते. and we receive a different kind of energy within us. हालेलुया. Hallelujah. परवा मी टीव्ही पाहत होतो And day before yesterday, I was watching TV, आणि त्याच्यामध्ये एक जाहिरात आली. and there was an advertisement, कुठलं तरी एक पेय होतं लाल रंगाचं. and there was some drink of the आणि red मग color. एका मुलीला इम्प्रेस करण्यासाठी
तो म्हणतो एक 4 व्हीलरवाला म्हणतो माझी अशा अशा प्रकारची गाडी आहे, चल तुला मी घेऊन जातो. And to impress a girl, a boy says that I have so and so car and let's come go with me. एक जण बाईक त्याजवळ असते, तो म्हणतो की माझ्याकडे अशा त्या बाईक विषयी असं वर्णन करतो, माझ्याकडे ती बाईक आहे, चल मी तुला सोडतो. And one who's riding a bike, he describes his bike and tells her to come with him. दुसरा एक मुलगा आहे तो, The third boy त्याकडे comes. कार नसती आणि बाईक नसती, He does not have a car त्याकडे or a कुठली bike. तरी ते पेयाची बाटली असती He has the bottle of that आणि तो drink. म्हणतो हे काहीतरी त्याचं ताकदीचं काहीतरी प्रमाण बोलतो तो, And he says something about the drink. आणि तो ते पितो And he drinks it. आणि ते काहीतरी असं विजेसारखं त्याच्या गळ्यातून असं सगळं शरीरामध्ये पसरतं. And like thunder, something spreads in his body. ती जाहिरात बघत असताना While watching that ad, म्हटलं हे तर देवाचं वचन स्वीकारताना मी रोज अनुभवतो. I experience this every day when I receive the word of हालेलुया. God. मग Hallelujah. खरी शक्ती कोणाची आहे? Then who has the real power? आमच्यामध्ये असलेल्या एनर्जी. हालेलुया. The energy that we कारण have. ते पेय ख्रिस्ताचं रक्त, येशूचा शब्द आहे. Because that drink is the blood of Jesus, the हालेलुया. word of God. Hallelujah. ती शक्ती तुम्हाला यासाठी देवानं दिलेली God has आहे given you that strength की तुम्ही वाट पाहताना थकणार नाही. that you do not grow weary while waiting. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. वाट पाहत माणूस थकतो प्रियानो, People get weary पण while waiting. तुमच्यामध्ये अशी ताकद, अशी एनर्जी आहे But you have such strength and की might. रोज ती तुम्हाला ताजतवानं करते, Every day it refreshes you. फ्रेश करते. It makes you fresh. आपणाकडे मोजली आहे. It has been counted unto us. आपण कोण? Who are we? प्रभूचे वाट पाहणारे. People who wait for God. आणि त्या अवस्थेमध्ये आम्हाला यायचं And आहे. we need to be in this condition. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आम्ही पाहतो कुठला अध्याय वाचतो तुम्ही आतापर्यंत? तो चौथा 10वा अध्याय ना? नाही, रोम 4:24-25. रोम 4 24-25. 24-25. व्हेरी गुड. हा आता आपण पाहूया 10वा अध्याय वाचला का तुम्ही? नाही. हा वाचा. रोमकराचं पत्र याचा 10वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी पहा, प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे. हालेलुया. 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 प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे. ख्रिस्त काय कशाची समाप्ती आहे? नियमशास्त्राची. कारण नियमशास्त्रामुळं पापातून सुटका होत नाही. आम्ही पापी आहोत याची जाणीव होती आणि पापातून सुटण्यासाठी निष्कलंक कोकरा, निर्दोष कोकरा वधणं गरजेचं आहे, निष्कलंक रक्त सांडणं गरजेचं आहे आणि ते गोष्ट आमच्या प्रभू येशूनं केलेली आहे. वाचवा. It says in Romans 10:4, for Christ is the end of the law for righteousness to everyone who believes. वाचा बरोबर. प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे. ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असं आहे. हालेलुया. आणि त्यानं ते पूर्ण केलं. प्रियानो, आम्ही शुक्रवारी पाहिलं की पूर्ण झाले आहे असं त्यांनी पाहिलं आणि त्याने तो काय म्हटला? मला तहान लागली. And we learned on Good Friday when he saw everything is finished, he said, I thirst. पण तिथं त्याचा सर्व वेदना संपल्या का? But did all the pain end there? त्याला थंडगार पाणी देण्यात आलं का? Was he given cold water? तिथंही त्याची हाल चालू होते. And still he was in pain. त्याला आंब पाज देण्यात आलं. They gave him sour ते wine. कडू द्रव्य त्याला देण्यात They आलं. gave him sour wine. प्रियानो, त्या नीतिमत्वासाठी जे तुम्हाला मला द्यायचं होतं त्याच्यासाठी त्याने एवढा निंदा, अपमान, छळ त्याने सहन केलेला And आहे. the righteousness which he had to give to us, he endured everything for us. मग नीतिमत्व किती मौल्यवान आहे तुमच्यासाठी. So how precious is righteousness for ते you? नीतिमत्व देवाने तुम्हाला दिलेले म्हणजे तुम्ही किती मौल्यवान आहे तुम्ही स्वतःला ओळखा. प्रियानो, And that righteousness God has given it to you, understand how valuable you आम्ही are. स्वतःला ओळखलेलं नाही म्हणून आम्ही इकडं पळ तिकडं पळ करतो. प्रियानो, We have not recognized ourselves, that is why we go here and there. तुम्ही स्वतःला का ओळखलं नाही? Why have you not recognized कारण तुम्ही त्या yourself? वचनाकडे आलेला असं नाही Because मनापासून. you have not come to the word with your whole तुम्ही heart. ते वधस्तंभाचं मर्म जाणूनच घेतलेलं नाही मनापासून. You do not understand the essence of cross. त्यामुळे तुम्ही नीतिमान आहात, धार्मिक आहे तुम्हाला समजतच So नाही. you do not know that you are righteous. तुम्ही संपन्न आहात, तुम्हाला समजतच You नाही. do not understand your तुम्ही prosperous. स्वर्गीय स्थानावर बसलेले लोक आहात, तुम्हाला समजतच नाही. You do not understand you are the people seated in highly places. हालेलुया. Hallelujah.
लक्षात घ्या प्रिया. Understand, beloved. आम्ही ओळखणं पाहिजे, स्वतःला आम्ही ओळखावं. We need to know ourselves. मी मागं तुम्हाला एक कविता सांगितली होती, एकच युद्ध या जगी माणसाला असं काहीतरी आहे ते की त्यानं स्वतःला ओळखावं. And there is one poem that I told that there is only one battle that a man should recognize himself. ते शोभणारे एकच युद्ध माणसाला की त्यानं काय करावं, स्वतःला ओळखावं. There is only one battle a man should know who he is. आम्ही शेवटच्या दिवसामध्ये आलोय तरी आम्ही अजून स्वतःला ओळखलं नाही. We are in the end times and still we do not know who we are. देवाचं वचन आम्हाला ओरडून ओरडून सांगतंय की तुम्ही नीतिमान आहात, तरी आम्ही स्वतःला ओळखत The नाही. word is shouting at us that you are righteous but we do not understand. आम्ही ओळखा प्रिया, Let us identify. स्वतःला ओळखा. Understand yourself. मी अविनाश काटे, मी असं ओळखणं त्या ओळखण्याला काही अर्थ नाही. And my name is so and that is not कधी identification. कधी आमची ओळख सांगतो आम्ही लोकांना. Sometimes we tell our तुला identity. माहित आहे का मी कोण आहे? Do you know who I am? तो समोरचा त्याच्यापेक्षा हुशार असतो. And the person is more तू कोण intelligent. आहे मला काय घेणे देणे आहे, तू मला ओळखलं का मी कोण आहे? He says, I do not care who you are, but do you know who I अशा am? प्रकारच्या ओळखीच्या चढाओढी जगामध्ये खूप आहे. And there is such kind of things in the world. पण जी स्वतःची मेन ओळख आहे ती आम्ही मात्र विसरून चाललेलो आहोत. But the main identity, we forget that. चुकीच्या शिक्षणाच्या नादी लागू, Because of going towards false चुकीच्या doctrines, गोष्टीच्या मागे going लागू. towards the wrong things. स्वतःला ओळखा प्रिया. Understand and त्या identify yourselves. वधस्तंभाकडे आल्यानंतर तेवढं तरी करा की स्वतःला ओळखा की प्रभूनं तुमच्यासाठी काय केले आणि तुम्ही कोण आहात. When you come to the cross, understand who you are and what God has done for you. हालेलुया. Hallelujah. तुम्ही नीतिमान ठरवलेले लोक आहात. You have been made righteous. तुम्ही नीतिमत्व प्राप्त झालेले लोक You are आहात. the people who have received पण तुमचं righteousness. वजन केवढं आहे बघा जरा. How weightage does it have? हा, म्हणजे आत्मिक वजन सांगतोय मी तुम्हाला. See the spiritual weightage. नाही तर चर्च सुटल्यानंतर कुठल्या वजन काट्यावर जाऊन वजन कराल तुम्ही. Otherwise, you will weigh yourselves. तसलं काय करू नका. Do not do such हा, things. पुढे देवाचं वचन मला सांगतं पहा. 10वा अध्याय 9 आणि 10 वचन वाचलं का ते? नाही. जर तू आपल्या मुखाने तो जर तो आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील येशू प्रभू आहे असं स्वीकारशील आणि देवानं त्याला मेलेल्यातून उठविले आणि देवानं त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास दर्शील असा आपल्या अंतकरणात विश्वास दर्शील तर तुला तारण प्राप्ती होईल. तर तुला तारण प्राप्ती होईल. नीतिमत्वासाठी विश्वास धरणे नीतिमत्वासाठी विश्वास धरणे अंतकरणाने होते, अंतकरणाने होते. तारणाचा स्वीकार करणे तोंडाने होते. तारणाचा स्वीकार करणे कशाने होते? तोंडाने. तोंडाने होते. It हालेलुया. says in Romans 9:10 and 9 and 10 that if you confess with your mouth the Lord Jesus and believe in your heart that God has raised him from the dead, you will be saved. For with the heart one believes unto righteousness, and with the mouth confession is made unto salvation. हा, पुन्हा एकदा 9 वचन वाचा बरं. जर तू आपल्या मुखाने जर तो आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील येशू प्रभू आहे असं स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले आणि देवानं त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास दर्शील. मुखानं कबूल करशील, अंतकरणानं विश्वास विश्वास ठेवशील तर तुला तारण प्राप्ती होईल. तुला तारण प्राप्ती होईल. आणि नीतिमत्वासाठी नीतिमत्वासाठी विश्वास धरणे अंतकरणाने होते. आता नीतिमत्वासाठी काय महत्वाची गोष्ट आहे? विश्वास. विश्वास धरणं. कशा कुठनं विश्वास धरायचा? अंतकरणानं. अंतकरणानं. हालेलुया. नीतिमत्वासाठी विश्वास धरणं अंतकरणानं होते. हालेलुया. म्हणून आम्ही पाहतो विश्वास, आशा, प्रीती तिन्ही टिकणारी आहे. So we see faith, hope and love all sustain. त्यात प्रीती ही श्रेष्ठ But आहे. love is the greatest of आणि them. वधस्तंभाची प्रत्येक गोष्ट आम्हाला दाखवते काय? तर देवानं आमच्यावर आगापे प्रेम केलं. And everything on the cross shows that God has loved us with agape love. त्यानंच आमच्या अंतकरणामध्ये विश्वास उत्पादन केला. पहा किती. He induced faith in our hearts himself. आणि त्यानं आम्हाला नीतिमान ठरवलेला And आहे. he made us righteous. विश्वास धरणं धरशील तर तारण प्राप्ती होईल. नीतिमत्वासाठी विश्वास धरणे अंतकरणाने होते For with the heart one believes unto righteousness. आणि तारणाचा स्वीकार करणे
तोंडाने होते. And with the mouth confession is made into salvation. आता तुम्ही विश्वास पण ठेवलाय, मुखानं कबूल पण केलेला आहे. Now you have believed and you have confessed with your mouth. नीतिमत्व पण तुम्हाला मिळालंय, तुमचं तारणही झालेलं So आहे. you have been made righteous and you have received salvation. हालेलुया. Hallelujah. अंतःकरणानं विश्वास ठेवणं, म्हणून विश्वासाशिवाय देवाला संतोषविणं अशक्य आहे. It's impossible to please God without faith. रोमकराचं पत्र 14वा अध्याय त्याचं 17 वचन. थोडक्यामध्ये आपण संपवणार, मी लवकरात लवकर संपवायचा प्रयत्न करतो, पण आजच मेसेजला पूर्ण करायचा आहे. खाणे व पिणे खाणे व पिणे यात देवाचे राज्य नाही, यात देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, तर नीतिमत्व, शांती शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळणारा आनंद व पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळणारा आनंद ह्यात आहे. यात आहे. It says in हालेलुया. Romans 14 and 17, for the kingdom of God is not eating and drinking, but righteousness and peace and joy in the Holy Spirit. खाणे व पिणे या देवाचे राज्य नाही. हालेलुया. The kingdom of God is not in eating and drinking, बिर्याणी खाणं, अमुक खाणं, तमुक खाणं, eating different kind of delicacies. लग्न किती चांगलं झालं, And how great a wedding was. पण जेवणात जरा जरी चूक झाली, But if there is something bad in the food, सगळ्या लग्नावर पाणी टाकतात लोक. and the whole wedding is, they ruin the wedding. त्या मुलीच्या बापाने बिचारा भरपूर खर्च केलेला असतो. And the father of the girl has made a lot आता of, आचार्याच्या चुकीमुळे कधी कधी काय काय होतं, but due to some shortcomings, something happens. पण ते अन्न खराब झालं, म्हणजे चांगलं चवदार होतं, But the food lacks something, काय ते लग्न आहे काय, and they start complaining. त्या बापाच्या कष्टाची कोणाला कदर नसते. Nobody cares about the effort of the father. काय काय उद्योग करून त्याने आपल्या मुलीचं लग्न केलं असतं, तिकडं काय नसतं. With much effort, he has made it happen. जेवण चांगलं But नव्हतं, the food was not good. काय त्या लग्नाला ते. There is no value to the wedding. आम्हाला आपलं पहिलं पाहिजे खाणं, First, we want is food. मस्त बिर्याणी पाहिजे, We want a great biryani. सगळं मस्त काय पाहिजे. Then we want everything nice. आणि ह्या गोष्टी देवाच्या राज्यात काही चालत. And these things do not work in the kingdom of देव God. आम्हाला चांगलं खायला घालतो, पण ते आमचं जीवन नाही. जेवण God gives us the finest, but that is not a life. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे, Mahatma Gandhi used to say, जगण्यासाठी, to live, खाण्यासाठी जगू नका, जगण्यासाठी खा. do not live to eat, but eat to live. समजतंय का? खाण्यासाठी जगू नका, तर कशासाठी काय जगा, कशासाठी खा, जगण्यासाठी का. हालेलुया. म्हणून या ठिकाणं देवाचं वचन आम्हाला सांगतं, खाणे व पिणे या देवाचे राज्य नाही. आमेन म्हणा. तर कशा देवाचं राज्य आहे? पहिली गोष्ट नीतिमत्व. नीतिमत्व कशाद्वारे मिळाले? ख्रिस्ताच्या पुन्हा उठण्याच्या द्वारे. हालेलुया. बरोबर आहे की नाही? पहिली गोष्ट देवाचं राज्य नीतिमत्वामध्ये आहे. Kingdom of God is in righteousness. हालेलुया. नीतिमत्वामध्ये त्यानंतर शांती आहे. And then peace. नीतिमत्वाचा परिणाम सार्वकालिक स्वास्थ्य, शांती त्या ठिकाणी, निर्भय वस्ती स्थान. परत बघा यशाच्या ग्रंथातलं ते वचन काढा आणि जरा संदर्भ सांगा. यशया 32:17. 32 यशया 32:17 वाचा. नीतिमत्तेचा परिणाम, नीतिमत्तेचा परिणाम शांती. शांती. काय पहिली गोष्ट? शांती. म्हणजे पहिली नीतिमत्व नंतर काय? शांती. कारण नीतिमत्वाचाच परिणाम शांती आहे. वाचा पुढं. व तिचे फळ सर्व काळचे स्वास्थ्य व सर्व काळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल. सर्व काळचं स्वास्थ्य आणि कसं आहे ते? निर्भय. कुठल्या प्रकारचं टेन्शन नाही, भय नाही, काही नाही. वाचा. It says in Isaiah 32:17, the work of righteousness will be peace, and the effect of righteousness, quietness and assurance forever. या ठिकाणी म्हणून बायबल सांगतं, देवाचं राज्य तर कशात आहे? नीतिमत्वामध्ये आहे. Kingdom of God is in righteousness. दुसरी गोष्ट शांतीमध्ये आहे. Next is it is in peace. नीतिमत्वाचाच परिणाम शांती आहे. Because the effect of righteousness is आणि peace. तिसरी गोष्ट काय आहे? The third thing is पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळणारा आनंद. the joy that is received through the Holy Spirit. आम्हाला आनंद कुठून मिळतो? Where do we receive joy from? कुठून मिळतो? पवित्र आत्म्याच्या द्वारा. Through the Holy मी Spirit. तुम्हाला पूर्ण होणारा आनंद देईल. I will give you a joy that completes. म्हणून येशू म्हणतो पवित्र आत्म्याने भरलेले व्हा, कारण त्याच्याद्वारे आनंद आहे. So Jesus says, be filled with the Spirit because joy comes through Him. ऐकले का ना आपण मेसेज असा का कितीतरी दिवस चालवलोय. काय लिहिले? पवित्र आत्म्याने भरलेले वा. इफिसकराचं पत्र 5वा अध्याय 18 वचन.
द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे, त्यात बेतालपणा आहे. तर आत्म्याने पूर्ण हो. तर आत्म्याने पूर्ण व्हा, आत्म्याने पूर्ण होऊन आत्म्यामध्ये भरलेले व्हा. कारण का पवित्र आत्म्यानं भरलेलं राहिलं तर आम्हाला आनंद मिळतो. It says in Ephesians 5:18, and do not be drunk with wine, in which is dissipation, but be filled with the Spirit, because with the Spirit we receive joy. म्हणून आम्हाला आत्मिक आनंद जर घ्यायचा असेल If I want spiritual तर joy, आत्म्याने भरलेले व्हा, आत्म्यानं परिपूर्ण व्हा. then be filled and complete with the Holy कारण Spirit. जितकं तुम्ही देवाच्या आत्म्यामध्ये चालाल प्रियानो, The more you will walk in the Holy Spirit, तितकं देवाची समक्षता तुम्हाला प्राप्त होईल. you'll receive all the more fellowship of आणि God. जितकी समक्षता तुम्हाला प्राप्त And होईल the more fellowship you receive, तितका तुम्हाला आनंद the मिळेल. more joy you कारण will receive. देवाच्या सानिध्यामध्ये काय आनंद आहे. Because there is joy in the presence of सर्वदा God. प्रभूमध्ये आनंद करा. Rejoice in the Lord पौल always. सुद्धा म्हणतो आनंद करा. Paul says also कारण rejoice. का तो म्हणतो की इतरांपेक्षा मी सर्वात जास्त भाषा बोलतो म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. I give thanks to the Lord. He says that I give thanks to the Lord because I speak more म्हणतो की नाही languages असं than तो, म्हणजे तो आनंद घेत आहे. that is, he is taking joy. नीतिमत्वाच्याद्वारे देवाचं राज्य आहे, The kingdom of God is in righteousness, शांतीच्याद्वारे देवाचं राज्य is आहे, to peace, आणि पवित्र आत्म्याच्याद्वारे मिळणारा आनंद त्याच्यामध्ये देवाचं राज्य आहे. म्हणून आम्ही धार्मिक जीवन जगत असताना आम्ही संकट आली तरी तुम्हाला मी नेहमी सांगतो, रडू नका, कुरकुर करू नका, जे उत्सव करा. कारण आम्ही संकटातही जे उत्सव करणारे लोक आहे, कारण आम्हाला माहिती आहे पुढं आमच्यासाठी काय ठेवलेलं आहे. हालेलुया. जोरात झोप आली की काय? नाही ना? हा जरा जोरात म्हणा बरं, हालेलुया. जरा टाळ्या वाजवा, एकदम खणखणीत टाळ्या वाजवा. माझ्या प्रार्थनेच्या रूम मध्ये जेव्हा मी असतो ना, when I'm in my prayer room, त्यावेळेस मी स्वतःच कधी कधी अशा मोठमोठ्या उड्या मारत असतो. I jump a lot myself. कारण एखादी गोष्ट देव असं काय सांगतो की मला असं वाटतं की आता काय करावं, हे सगळं भिंत तोडून बाहेर पडावं की काय, असा एक मोठा आनंद आम्हाला मिळतो. Because when God reveals some secrets and mysteries to me, my joy cannot be कधी contained. कधी वर्शिप करत असताना तो आनंद मिळतो. Sometimes while worshiping, I कधी receive that joy. वचनाचं मनन करत असताना तो एकदम सडन एखादं रहस्य एक गुज असं प्रकट करतो की असं वाटतं आता उड्या माराव्या जोरामध्ये. And while meditating on the word, I receive some mystery and my joy cannot be contained. पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद. The joy that is received through the Holy Spirit. हालेलुया. कारण Hallelujah. गुज सुद्धा कोण प्रकट करतो वचनाची? पवित्र आत्मा. Because it is Holy Spirit who reveals एखादं mysteries. कठीण गणित सुटलं की कसं आपल्याला उड्या मारायचं वाटतं, तसं मला आणि तो गुज प्रकट झाला की उड्या मारायचं वाटतं. And the same joy when a difficult mathematic problem is solved, I receive the same joy. शाळेत असताना गणित तर मला कधी आयुष्यात सुटलं नाही. And when I was in school, I did not like math. शैक्षणिक पात्रता माझी तुम्हाला सांगितली मी. I told you my qualifications. पण आता एक गोष्ट अशा प्रगट होतात की असं उड्या मारतो मी. So now such things are revealed and I jump out of joy. मग आता सांगा, देवाचं राज्य कशामध्ये आहे? पहिली गोष्ट नीतिमत्व, म्हणा नीतिमत्व. दुसरी गोष्ट शांती. तिसरी गोष्ट पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळणारा आनंद. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. Thanks to the name of God. आता आपण पुढे एक वचन वाचूयात. करिंथकराचं दुसरं पत्र 5वा अध्याय 21 वचन. वाचलं का मग आपण ते? नाही ना? हा, ज्याला पाप ठाऊक नव्हते, ज्याला दुसरे करिंथकराचं पत्र याचा 5वा अध्याय 21 वचन. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करिता, त्याला त्याने तुमच्या आमच्या करता पाप असे केले, पाप असे केले. यासाठी की तुमच्या आमच्या करता त्याला काय केलं? पाप असं केलं, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. हालेलुया म्हणा, हालेलुया. पुन्हा एकदा वाचा प्रथम. ज्याला पाप ठाऊक नव्हते, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करिता, त्याला त्याने तुमच्या आमच्या करता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आमेन. देवाचे, कोणाचे नीतिमत्व व्हावे? देवाचे. अरे बापरे, परात्पर देवाचे नीतिमत्व कोण व्हावं? तुम्ही आणि मी. काय योग्यता देवानं आमची केलेली पहा.
स्तोत्र करता म्हणतो, देवा तू मला त्या रानातून काढून इस्रायलाच्या राजपदावर बसवलं, केवढा मोठा सन्मान तू माझा केला. तुम्ही पण जरा लक्ष द्या की देवानं आमचा केवढा मोठा सन्मान केला. आपला पुत्र दिला, आमच्यासाठी त्याचा छळ करण्यात आला, आम्हाला सन्मान देण्यासाठी, आम्हाला जीवन देण्यासाठी. आणि त्या नीतिमत्वाच्याद्वारे त्याने आम्हाला काय केलेलं आहे, देवाने आम्हाला काय, त्या देवाचं नीतिमत्व असं आम्हाला गणण्यात आलेलं आहे. हालेलुया. किती अद्भुत देव आहे पहा. How marvelous God He is. देवाचं नीतिमत्व कोण? The righteousness of God. तुम्ही आणि मी. You and I are the righteousness of हालेलुया. God. ज्या प्रभूला वावगं खपत नाही त्या देवाचं नीतिमत्व कोण? तुम्ही आणि मी, प्रत्येक विश्वास ठेवणारा. Everybody is going to believe that you and I are the righteousness of God. आता पुढची एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांग. Next important thing I will tell ह्या you. नीतिमत्वाच्या द्वारे देवाच्या लोकांनी काय काय केलं, Through this righteousness of God, what मग त्या people have done. नीतिमत्वाचं केवढं व्हॅल्यू आहे तुमच्या लक्षात येईल. You'll understand the importance and value आणि of ते जर righteousness. नीतिमत्व ख्रिस्ताचा वध तुम्ही आपल्या देहामध्ये वागवून तुम्ही जर त्याचं जीवित प्रगट केलं तर प्रियानो ते काम तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. आमेन म्हणा. आमेन. And if you carry the dying of Christ, then the life of Jesus will be manifested and you will see that. पहा, इब्रिकराचं पत्र याचा 11वा अध्याय आणि 7 वचन वाचा. आता हे आपल्याला शेवटचं वचन आहे, आपण याच्यानंतर मेसेज संपूया. जे आजपर्यंत पाहण्यात आले नव्हते. हा, ज्यांच्या जो बायबल आहे त्यांनी प्रत्येकानं इब्रिकराचं पत्र याचा 11वा अध्याय काढा आणि ब्रदर वाचत असताना त्या प्रत्येक वचनाकडे तुम्ही बघा जरा. हा, वाचा ब्रदर 11वा अध्याय आणि त्याचं कितवं 7वं वचन वाचा. जे आजपर्यंत पाहण्यात आले नव्हते. हा, पहा काय लिहिलंय, जे आजपर्यंत पाहण्यात आलेले नव्हते. आता नोहा विषयी सांगितलं. जुन्या करारामध्ये पण नीतिमत्व कसं होतं पहा, आणि तिथं पण देवानी कार्य कसं केले पहा त्या नीतिमत्वामधून. हा, वाचा. त्याविषयी ईश्वरी संदेश नोहाने ऐकला. ईश्वरी संदेश कुणी ऐकला? नोहाने. देवभिरू माणसाने, देवाचं भय तर देवानं केलेला प्लान, आणि देवानं त्याला जे कुटुंब देवाला वाचवायचं होतं धार्मिकाचं, त्यासाठी देवानं त्याला देवाची योजना सांगितली. वाचा ब्रदर. आणि भक्तिभाव धरून परत पहिल्यापासून वाचा. जे आजपर्यंत पाहण्यात आले नाही त्याविषयी ईश्वरी संदेश नोहाने ऐकला. कुणी ऐकला? नोहाने ऐकला. पुढं. आणि भक्तिभाव धरून आपल्या घराच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केलं. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जग दोषी ठरविले. विश्वासाच्या द्वारे काय मला मिळतं? जग दोषी ठरवलं. नाही, काय मिळतं? मग कशी सांगितलं तुम्हाला? नीतिमत्व मिळतं. आता पण इथं काय लिहिलं? विश्वासाच्या द्वारे काय त्याने केलं? जग दोषी ठरवलं. हा, म्हणजे विश्वासामुळे त्याला नीतिमत्व मिळालं, त्या नीतिमत्वामुळे त्यांनी कोणाला दोषी ठरवलं? जग दोषी ठरवलं. हालेलुया. जोरात म्हणा हालेलुया. हालेलुया. वाचा. आणि जे विश्वासाने नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. कसा झाला तो? त्याचा वतन झाला. ईश्वरी संदेश त्याने ऐकला आणि त्या विश्वासाच्या द्वारे जगाला त्याने काय केलं? दोषी ठरवलं. हालेलुया. याच्या अगोदर कोणी काय तो जलप्रलय पाहिला नव्हता, पण त्यानं देवाची वाणी ऐकली, ईश्वरी संदेश ऐकला आणि त्याच्यावर त्याने विश्वास ठेवला. तो विश्वास नीतिमत्व निर्माण करणारा आहे, स्थापित करणारा आहे. हालेलुया. हालेलुया. पहा, त्या संदेशाच्या द्वारे, म्हणजे तुम्ही जे संदेश ऐकता, the messages that you listen, येशूची साक्ष संदेशाचं मर्म आहे, तुम्ही ऐकता प्रियानो. when you listen the testimony of Jesus, which is तुम्ही the essence, त्याच्याद्वारे जगाला दोषी ठरवू शकता. you हालेलुया. can condemn the world through it. हालेलुया. पुढं वाचा बरं. तेच वचन पुन्हा एकदा वाचा. जे आजपर्यंत पाहण्यात आले नाही त्याविषयी ईश्वरी संदेश नोहाने ऐकला. आणि भक्तिभाव धरून आपल्या घराच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जग दोषी ठरविले. आणि विश्वासाने जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. हालेलुया.
हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही ईश्वरी संदेश ऐकून त्याप्रमाणे चालता तुम्ही त्या नीतिमत्वाचे वतनदार होता. आमेन म्हणा. तो मुकुट That जो crown. पौल म्हणतो मगाशीच आम्ही वाचलं ते It says in Hebrews 11:7, by faith Noah, being divinely warned of things not yet seen, moved with godly fear, prepared an ark for the saving of his household, by which he condemned the world and became the heir of the righteousness which is according to faith. हा ते आणि विश्वासाने ते नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. Became the heir of righteousness which is according to faith. ज्यावेळेस तो तुम्ही वतनदार होता त्यावेळेस तुमच्या डोक्यावर तो मुकुट येतो. When you become the heir, you receive the crown. हालेलुया. पण एखादा संस्थानिक किंवा एखादा वतनदार त्याला ज्यावेळेस ते वतन मिळतं त्याला काहीतरी त्याच्याबरोबर ते मिळतं ते की तू याचा वतनदार आहे. काहीतरी एक मुकुट असतो. हालेलुया. संस्थानिकाचं पण त्यांचा पेराव त्यांचं सगळं काय वेगळं असतं. तसं प्रियानो तुम्ही त्या नीतिमत्वाचा मुकुट तुम्हाला प्राप्त होतो म्हणजे तुम्ही त्या नीतिमत्वाचे कोण आहात? वतनदार आहात. तुम्हीच मालक आहात. हालेलुया. आणि तो मालकी हक्क कोणी तुम्हाला दिलेला आहे? प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. किती महत्वाची गोष्ट देव या ठिकाणी आम्हाला सांगत आहे पहा. God is telling an important thing to us. आता पुढे आपण वाचूया. त्या इब्रियराच्या पत्रामध्ये 33 अध्याय वाचा, 33 वचन वाचा. त्याच्यामध्ये पुढे सारेविषयी पण सांगितले. विश्वासाने सारेला देखील ती एका काळाच्या पलीकडे असताही वंश स्थापनेची शक्ती तिला मिळाली. कशाच्या द्वारे मिळाली? विश्वासा. बरोबर आहे. म्हणजे नीतिमत्वच ते या ठिकाणी. पुढे आता 33 वचन वाचा. आता पहा काय आपण वाचतो तिथं. त्यांनी विश्वासाच्या द्वारे. त्याच्या अगोदर काय लिहिले? 32 वचन वाचा बरं. आणखी काय सांगू? गिदोन. आता या संपूर्ण अध्याय जर तुम्ही घरी जाऊन वाचला तर अब्राहामविषयी सांगितले, नोहाविषयी सांगितले, साराविषयी सांगितले, मोशेविषयी सांगितलेले आणि बाकीचा सगळे जे महत्वाचे त्या सगळ्यांविषयी सांगितले. आणि परत तो 32 वचनामध्ये म्हणतो आणखी काय सांगून पुढे देवाच्या सेवकांची नाव आहेत. काय काय नाव आहेत पहा. गिदोन, बाराक, शमशोन, इप्ताहर, दावीद, शमूएल व संदेश यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. इतकं त्याचं वर्णन मोठे. वेळ पुरणार नाही. पुढं त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्ये जिंकली. धार्मिकतेचे वर्तन केले. वचने मिळवली. सिंहाची तोंडे बंद केली. हालेलुया. पहा विश्वासानं नीतिमत्व आहे आणि त्या नीतिमत्वाच्या द्वारे त्यांनी राज्ये मिळवली. म्हणजे युद्धामध्ये काय केलेलं आहे? विजय. हालेलुया. विजय देव तुम्हाला देतो. जेव्हा तुम्ही त्या नीतिमत्वामध्ये जसं पाहिजे तसं तुम्ही राहता प्रियानो तुम्ही विजयी लोक ठरता. हालेलुया. हालेलुया. तुम्ही विजयापेक्षा अधिक आहात. त्यांनी राज्ये जिंकली विश्वासाच्या द्वारे. म्हणजेच नीतिमत्वाच्या द्वारे. इतकी ताकद त्या नीतिमत्वामध्ये आहे. हालेलुया. कारण ते नीतिमत्व पुनरुत्थानामधून मिळाले. मरणातून जिवंत होण्याचं सामर्थ्य फक्त आमच्या प्रभू जवळ आहे. जीवन देणं, जीवन घेणं. हालेलुया. येशू शिवाय कधी ऐकलंय का कोणी मरणातून जिवंत झालेला? युगायुनुकचा जिवंत असलेला ऐकलं का कोणी? एक आणि एकच आहे नासरेतकर प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुम्हाला नीतिमत्व मिळाले. जुन्या करारामध्ये देवाच्या या सेवकांनी त्या विश्वासाच्या द्वारे, त्या नीतिमत्वाच्या द्वारे, त्या धार्मिकतेच्या द्वारे राज्ये जिंकली. म्हणजे त्यांनी युद्ध केलं आणि प्रत्येक युद्ध त्यांनी जिंकलं. हालेलुया. मग तुमच्या जगातल्या आयुष्यामध्ये वाटचाल करत असताना काही प्रश्न आले, काही युद्धजन्य प्रसंग आले तर घाबरणार का तुम्ही? नाही. कारण ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानं त्या विश्वासाच्या तुम्ही नीतिमान आहात. तुम्ही त्या युद्धामध्ये जिंकणार. विजय तुमचाच आहे. हालेलुया. कारण विजय देणारा पुनरुत्थित ख्रिस्त तुमच्यामध्ये वास करतो. त्याचा वध तुमच्या देहामध्ये तुम्ही वागवता. त्याचं जीवित तुमच्यामध्ये प्रगट तुम्ही केलेलं आहे. तुम्हाला सर्व काही शक्य आहे. आमेन म्हणा. नीतिमत्व. हालेलुया. धार्मिकता. पुढे वाचा काय?
आग्नीची शक्ती नाहीशी केली. हा, त्याच्या अगोदर सिंहाची तोंड बंद केली. त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्य जिंकले. त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्य जिंकली. धार्मिकतेचे वर्तन केले. धार्मिकतेचे वर्तन केले. वचने मिळविली. वचने मिळवली. हालेलुया. काय मिळवलं त्यांनी? वचने. वचने मिळवली. हालेलुया. आणि वचनाच्या द्वारे आपण ते पुढं मागे वचन वाचलं आपण, ते काय लिहिले ते. हा, वाचा पुढं. सिंहांची तोंडे बंद केली. कोणी तोंड बंद केली? सिंहाची तोंड कशी बंद झाली? दानियाला आणि देवावर विश्वास ठेवला, त्याला नीतिमत्व त्याला मिळालं, आणि त्या नीतिमत्वाचा परिणाम सिंहाची तोंड बंद. हालेलुया. तो काय त्या गुहेत बसून ओरडला का? देवा ये, इंचं तोंड बंद कर, असं म्हटलं का तो? तुम्ही नव्या कराचे पोषण झालेले लोक आहात. तुमच्यामध्ये असं सामर्थ्य आहे, त्या नीतिमत्वाचं सामर्थ्य असं आहे की तुमच्या विरोधात बोलणारी तोंड तुमच्या नीतिमत्वाच्या शक्तीमुळं, त्या एनर्जीमुळं आपोआप बंद होता. हालेलुया. पहा, नीतिमत्वाचा परिणाम आहे. हालेलुया. सिंहाची तोंडे त्यांनी बंद केलेली आहे. पुढं, आग्नीची शक्ती नाहीशी केली. कुणी केली आग्नीची शक्ती नाहीशी? देवाने केली. कुणासाठी केली? शद्रक मेशक ते शद्रक मेशक काय का होते? देवावर विश्वास त्यांचा होता. म्हणजे विश्वासाच्यावर त्यांच्याजवळ काय होतं? नीतिमत्व होतं. हालेलुया. त्यांना त्या गुहेत टाकलं म्हणजे त्यांच्याबरोबर ते नीतिमत्व त्या भट्टीमध्ये गेलं. आता त्या नीतिमत्वाचा परिणाम असा आहे की त्या अग्नीची शक्तीच नष्ट झाली. आहे की नाही? सामर्थ्य देवाचं, सामर्थ्य माझ्या देवाचं ही मी दोनदा ऐकलं. आणि ते सामर्थ्य ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे नीतिमत्वाच्या रूपानं तुमच्यामध्ये देवानं आणलेलं आहे. आमेन म्हणा. हालेलुया. हालेलुया. अग्नीचे काय त्याने तीव्रता काय वाचते बरं? अग्नीची शक्ती नाहीशी केली. अग्नीची शक्ती नाहीशी केली. ते तलवारीच्या धारेपासून निभावले. तलवारीच्या धारेपासून काय झाले? ते निभावले. ते दुर्बळांचे सबळ झाले. ते दुर्बळांचे कसे झाले? सबळ झाले. अशक्त म्हणून मी काय? वीर आहे. दुर्बळांचे सबळ झाले. नीतिमत्वाचा हा परिणाम. पुढं, लढाईत पराक्रमी झाले. लढाईत पराक्रमी झाले. त्यांनी परक्यांची सैन्य पळविली. त्यांनी परक्यांची सैन्य काय केली? पळवली. पुढं, स्त्रियांनी त्यांची मृत माणसे. स्त्रियांनी त्यांची मृत माणसे पुनरुत्थाने जिवंत झालेली अशी मिळाली. पुनरुत्थाने जिवंत झालेली अशी त्यांनी मिळाली विश्वासाच्या द्वारे. हालेलुया. बस हे नीतिमत्वाचा परिणाम. हालेलुया. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये आहात तर तुम्ही खरा पुनरुत्थित ख्रिस्त तुम्ही गाजवत आहात. हालेलुया. ही गोष्ट आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. आम्ही त्या अवस्थेपर्यंत येणं फार गरजेचं आहे. नीतिमत्वाचा परिणाम काय आता मी पाहायला प्रिया. राज्ये त्यांनी जिंकली, युद्धात पराक्रमी झाले, दुर्वाचे सबळ झाले. आम्ही पाहतो ईश्वरी संदेशाच्या द्वारे त्यांनी जगाला दोषी ठरवलं. हालेलुया. किती अद्भुत गोष्ट आहे. तुम्ही देवाचे नीतिमान लोक आहात. तुम्ही देवाचं नीतिमत्व आहात. आणि ते एक वचन वाचूयात, फक्त वाचूयात आणि प्रार्थना करूयात. ते मग अशी वाचलं करीन करायचं दुसरं पत्र 5वा अध्याय 21 वचन ते वाचा आणि आपण प्रार्थना करूयात. हालेलुया. ज्याला पाप ठाऊक नव्हते, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करता पाप असे केले यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. देवाचे नीतिमत्व सर्वांच्या लक्षात आलं. पुनरुत्थान म्हणजे काय आलं की नाही? त्याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होतो आणि त्या विश्वासाच्या द्वारे, त्या नीतिमत्वाच्या द्वारे तुम्ही काय काय करू शकता. जुन्या करातल्या सेवकांची उदाहरणं आम्हाला दिलेली आहेत. आणि तुम्ही तर नव्या कराचे सेवक आहात, पोषण झालेले सेवक आहात. नव्या कराच्या सेवकांविषयी काय झालं सांगितलेलं आहे की पोषण झालेले तुम्ही नव्या कराचे सेवक आहात. आता मला ते संदर्भ सांगता येणार नाही, पण करीन कराच्या पहिल्या किंवा दुसऱ्या पत्रामध्ये ते आहे. पोषण झालेले. पण नंतर कधीतरी वाचूयात आपण मिळालं. आमेन. हालेलुया. देवानं, देवाच्या आत्म्यानं
आम्हाला वेगळ्या पद्धतीने पुनरुत्थान म्हणजे काय, ख्रिस्ताचं पुन्हा उठणं म्हणजे काय सांगितलेलं आहे, यासाठी की आता आम्ही त्याच अवस्थेमध्ये न राहता आम्ही उठावं आणि प्रौढतेप्रत जाण्याचा नेटानं प्रयत्न करावा. आम्ही सर्व लोक येणाऱ्या ख्रिस्ताची, प्रगट होणाऱ्या ख्रिस्ताची वाट पाहणारे आपण लोक आहोत. हालेलुया, आमेन म्हणा. आमेन. देव बाप करून त्या नीतिमत्वामध्ये वाटचाल करण्याची कृपा तुम्हाला आणि मला देव करो. याच आपल्या जागेवर आपण उठून उभं राहूयात. जरा जोशामध्ये आपण एक गीत गाऊ.